ठीक आहे सर. गुंड सर, आवाज येतो माझा? हो सर, येतोय व्यवस्थित आवाज तुमचा. थँक्यू सर. कुलकर्णी सर नमस्कार. अनम्यूट व्हा, अनम्यूट. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. ऑनलाईन भेट होते आपली आता. चॅट पण झालेले आहेत. एक मिनिटात सुरू करूया. हो हो, मुलं जॉईन होत आहेत. बाकी आहे व्यवस्थित सर. आज जरा इंजिनिअरिंग कॉलेज मीटिंग होती सकाळी. अच्छा. हा. तर ते वॉक इन इंटरव्ह्यूच्या काही जागा भरायच्या आहेत त्यांच्या. अच्छा. हा. तिथे जाऊन आलो एक 5 मिनिटं. ती सुरू करून गेले, मग आलो इकडे आता. तुम्ही विद्यापीठात जायचं म्हणाला होतात ना? विद्यापीठात दुपारी जायचं. दुपारी झालं पाहिजे. हा, मग ते प्रोफेसरचे इंटरव्ह्यू आहेत आणि इथल्या एक मॅडम आहेत, त्यांचा आज हे आहे, इंटरव्ह्यू आहे. प्राचार्य म्हणून तिथे जर सहाय्य करायला जावं लागते. अच्छा, म्हणजे आपल्या कॉलेजमधले? हा हा, हो. कोण आहे? आपळे मॅडम म्हणून आहेत, इंग्लिशचे आहेत. हा हा, ते पुण्याचे सर, आपळे सर, त्यांची मिसेस का? नाही, त्यांचं नाही, त्यांचं नाही समज. इथे ते पूर्वी ह्याला होत्या कोरेगावला. आपण होतो त्यावेळेला ते कोरेगावला होते. आता इकडे 4-5 वर्ष झाला आलेत बदलून इकडं. आज त्यांचं प्रोफेसरचं ती हे आहे थोडं. अच्छा. मग ते दुपारी त्यांना सांगितलं मी की तुमच्या होत्यात मी सही करायला येतो म्हणून. ते हे झाल्यानंतर मग 12 वाजता गेलं तर चालतंय, 2 वाजेपर्यंत पोहोचते तिथे. हॅलो. हॅलो सर. येतोय सर. आवाज येतो. ते काय होतं? गायकर सर, एक 5 मिनिटांनी सुरू करूया. हो सर. हा, शेट जॉईन होत आहेत. हा, आता त्यांचा फोन आला होता. हा, आणि विद्यार्थी होत आहेत आता.
हॅलो साहेब, हा बोला. मेनकुदळे सर जॉईन झालेले, कोर्स केलं, परत ते 2 वेळा मीटिंग मधून एक्झिट झाले असं अचानक. नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल काहीतरी. हा त्यांच्याकडे प्रॉब्लेम. हा पण ते आहेत तिथं बसलेले आहेत. ओके जॉईन. हो. विद्यार्थ्यांना जॉईन करून घ्या तिथपर्यंत. हो साहेब, मेसेज पाठवलेत सर्वांना. हा. 280 290 पर्यंत गेले आता. हो जाऊ द्या.
आता 500 विद्यार्थी आपले जॉईन झालेले आहेत झूमवर, आणि युट्यूबला बाकीच्या विद्यार्थ्यांना युट्यूबला जॉईन व्हायला सांगा. युट्यूबची लिंक हो पाठवा. सर मी शेअर केलेली आहे. हा, तुम्ही जॉईन आहात ना? आहेत ना? हा, तुम्ही याच्यावर दिसत नाही व्हिडिओला म्हणून आहात ना? हा हा, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हा, शेठना आता विचारतो आणि सुरू करू आपण. हा हा, शेठ म्हटले 5 मिनिटं उशिरा सुरू करा म्हणून थांबलोय. हा हा. साहेब, हा, मेनकुदळे सर आपल्याला इथं पार्टिसिपंट लिस्ट मध्ये दिसत नाहीत. कोणत्या नावाने जॉईन झालेत विचारता? नाही, ते आहेत आहेत. मी आता फोन केला होता त्यांना. पण ते इथं आपल्या पार्टिसिपंट लिस्ट मध्ये दिसत नाही साहेब. व्हिडिओ ऑफ केलाय त्यांनी फक्त काहीतरी. मी त्यांना 2 ते दिसत नाही साहेब. साहेब त्यांना हँड राईज करायला सांगा फक्त. हा, एक साहेब नमस्कार. नमस्कार 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 साहेब. हा, सर नमस्कार. जॉईन व्हा तुम्ही. हा, नमस्कार साहेब. नाही, तुम्ही हँड रेज करा फक्त, त्यांनी सांगितलंय. हा हा, मग त्यांना समजा. डॉक्टर गिरीश ते जॉईन आहेत, मेनकुदळे सर जॉईन आहेत. तुम्ही जरा चेक करा फक्त. गुण सर. हो, मी त्यांना पोस्ट केले साहेब आताच. रेडमी नोट वरून ते त्यांनी सेंड केलं होतं. हा हा, आता ते जॉईन होतील बघा. हा,
मेनकुदळे सर आलेत का बघा फक्त. शुक्रवारी खालीच आहे आपल्या घरातच आहे म्हणजे खाली कारण पोलिसांनी परमिशनच नाही दिली पाहिजे. साहेब त्यांनी जॉईन केलेला आहे, राईज हँड केलं होता रेडमी नोट 8 प्रो वरून आणि मी त्यांना पोस्ट केलेला आहे. फक्त त्यांना व्हिडिओ ऑन करायला व्हिडिओ सांगा. ऑन करा सांगा. मेनकुदळे सर जर तुम्ही ऐकत असाल तर प्लीज व्हिडिओ ऑन करा तुमचा. हा तुमचा व्हिडिओ ऑन करा ना. हो का. नाही आपल्याकडून काय झालंय का बघा डॉक्टर गिरीश, त्यांचा व्हिडिओ ऑन होत नाही म्हणतात ते. ते दुसऱ्या नावाने जॉईन आहे साहेब आणि त्यांना राईट हँड करायला सांगितलं होतं आपण, पण त्यांनी राईट हँड केलेला दुसरंच कोणतरी तिथे दिसतंय. हा इश्यू येतोय. हा हँड रेस करा तुमचा, दुसऱ्यानेच कोणीतरी केलंय. असं आहे का. व्हिडिओ काहीतरी ओपन होत नाही डॉक्टर गिरीश त्यांचा, ते हँड रेस करायला त्याच्यामुळे. हा व्हिडिओ साऊंड दोन्ही त्यांचे म्यूट आहेत म्हणतात. बघा जरा पटकन टेक्निकल अडचण असेल तर सॉल्व्ह करा. ओके साहेब, त्यांना करायला सांगा, आता करू शकतील ते. हा आता आता हॅलो सर. डिस्कनेक्ट नाही ना झालेत. त्यांच्या नावाने तर ते जॉईन नाही आहेत साहेब. मी सर्च करतोय त्यांना, पण त्यांच्या नावाने जॉईन नाही. ते दुसऱ्या नावाने कुठल्या जॉईन असतील तर समजेल. म्यूट अनम्यूट डिसेबल करा सर. हा सर मी केले ऑलरेडी इथे डिसेबल त्यासाठीच. आले 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 आता आले बघा. ओके ओके आता दिसले बघा गिरीश. त्यांना हो साहेब, त्यांना पोस्ट केले, आता नाही येणार. ओके ओके हा गायकर सर आता सुरू करूया. ओके सर. सुरू करू साहेब. येस. सर्वांना नमस्कार, शुभ सकाळ. रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय पनवेल येथे आज संपन्न होणाऱ्या 134व्या कर्मवीर जयंती समारंभामध्ये मी प्राध्यापक प्रवीण गायकवाड
आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मित्र हो, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर धर्मवीर भाऊराव पाटील यांचा जयंती समारंभ धर्मवीर जयंती म्हणून समग्र महाराष्ट्रात थाटामाटात साजरा केला जातो. या शिक्षण संस्थेनं 100हून अधिक वर्ष महाराष्ट्राच्या घराघरात ज्ञानवंतांची नवी पिढी घडवली. त्या संस्थेच्या संस्थापकांच्या जयंतीचा दिवसही तितकाच औचित्यपूर्ण पद्धतीने साजरा व्हायला हवा या उद्देशाने आमच्या महाविद्यालयाच्या वतीने ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपण सगळेजण एकत्र जमलो आहोत. कर्मवीरांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या विचारांचं आणि त्यांच्या कार्याचं स्मरण आणि चिंतन व्हायला हवं हा उद्देश या समारंभाच्या आयोजनामध्ये आहे. 2 धोतर, 2 पैरण, 1 घुंगडी आणि 1 काठी अशी कवडीमोल संपत्ती घेऊन महाराष्ट्राच्या दऱ्या डोंगऱ्यात अण्णांनी ज्ञानाची उच्चारली. दीनदलितांची संसार फुलवली. स्वतःच्या संसारावर त्यांनी तुळशीपत्र ठेवलं. एवढंच नव्हे तर बोर्डिंग मध्ये शिकणाऱ्या माझ्या मुलांना जीवन कमी पडू नये म्हणून त्यांनी रयत माऊलींचा एक दागिना गहाण ठेवला. अशा निष्काम कर्मयोग्याच्या जयंतीचा हा दिवस. भारताचे माजी राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांनी अण्णांची तुलना संतश्रेष्ठ तुकारामांशी केली ती नुसतीच नाही आणि म्हणूनच अण्णांना संन्यास्त वृत्तीचे कर्मयोगी असं म्हटलं. जेव्हा रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली तेव्हा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अण्णांची संस्था चालवली. पण अण्णा डगमगले नाही. कारण रयतेचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज, ज्ञानाची फुलं बहुजनांच्या हाती ठेवणारा सत्यशोधकी ज्योतिबा आणि कवड्यांची माळ गळ्यात घालणारा शाहूराजा ही भाऊरावांची स्फूर्ती सांगते. कर्मवीरांनी त्यांच्या काळात पांडुरंग मिळाले, आदरणीय बॅरिस्टर पी.जी. पाटील साहेब, ज्ञानेश्वर घडवले, आदरणीय ज्ञानदेव घडवले, नारायण घडवले, आदरणीय डॉक्टर कॅन्डी पाटील साहेब. मित्र हो, आज खरा कर्मवीर घडवण्याची जबाबदारी तुमच्यावर आणि आमच्यावर अशा दोघांवर आहे. आपल्यामध्ये कणाकणाने कर्मवीर उतरत जावा, क्षणाक्षणाला आपल्या कर्मवीर झिरपत जावा या उद्देशाने हा कर्मवीर जयंती समारंभ. आजच्या दिवशी ही खरी आदरांजली कर्मवीरांना आपण वाहणार आहोत. असा कर्मवीर ज्यांच्या रंध्रारंध्रात भिनलेला आहे ते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणजे आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब. मित्र, संस्कृत मध्ये एक छान सुभाषित आहे, शतेषु जायते शूरा सहस्त्रेषु च पंडिता वक्ता दशसहस्त्रेषु दाता भवती वाद. अर्थात 100त एखादा शूरवीर, 1000त एखादा पंडित, 10,000त एखादा वक्ता तर लाखो करोडोंमध्ये एखादा दान. आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब यांचं दातृत्व तर मोठं आहे पण त्यांचं कर्तृत्व ही आभाळा एवढं आहे. रयतचा एक विद्यार्थी कुठवर मजल मारू शकतो याचा वस्तुपाठ म्हणजे आजचे अध्यक्ष आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब. आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि संस्थेचे ऑडिटर माननीय प्राचार्य डॉक्टर शिवलिंग वेंकुदळे साहेब हेही रयतचे सच्चे पालक आहेत. असं म्हणतात की ज्यांचे पाय जमिनीला घट्ट चिकटून असतात तीच माणसं आभाळ कवेत घेण्याची क्षमता बाळगतात. आजचे आपले प्रमुख पाहुणे म्हणजे याच लोकोक्तीचा जिवंत दाखला. महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य आणि रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव आदरणीय डॉक्टर गणेश ठाकूर साहेब यांच्या प्रत्येक कृतीतून आपल्याला कर्मवीरांची शिकवण जपणारा एक निष्ठावंत रयत सेवक दिसतो. मुंबई विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार तसेच रायगड भूषण आणि कोकण रत्न यांच्यासारखे प्रथित पुरस्कार मिळवल्यानंतरही माइल्स टू गो बिफोर आय स्लीप असं म्हणत सतत कार्यप्रवण राहण्याची त्यांची वृत्ती आहे ते आपल्या कृतीमधून सतत आपल्याला प्रेरणा देतात. या तीनही मान्यवरांचं आजच्या कर्मवीर जयंती समारंभामध्ये मी हार्दिक स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे महाविद्यालयाचे उपप्राचार्य, सर्व विभागांचे विभाग प्रमुख, माझे सहकारी प्राध्यापक आणि सगळ्या महाविद्यालयातल्या सगळ्या शाखांमधले विद्यार्थी या सर्वांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि कार्यक्रमाचे पुढील सूत्र माझे सन्मित्र आणि आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक प्राध्यापक डॉक्टर प्रफुल्ल वसणीकर यांच्याकडे सुपूर्द करतो. जय कर्मवीर. धन्यवाद गायकर सर. घोरशा तमातुनी प्रकाश देत चालला, घोरशा तमातुनी प्रकाश देत चालला, वेग हा आता कुठे जगास येत चालला. स्वावलंब कर्मयोगी मंत्र आणिला नवा, ज्ञान सिद्ध कर्मवीर ज्ञान देत चालला. या कर्मवीरांना मानाचा मुजरा.
भव्य हिमालय तुमचा आमचा, केवळ माझा सह्यकडा, गौरी शंकर उभ्या जगाचा मनात पूजिन रायगडा. या रायगडाला राजधानीचं रूप देणारे छत्रपती शिवाजी महाराज. या छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यांनी आदर्श मानलं आणि रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली असे कर्मवीर भाऊराव पाटील. या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती निमित्तानं उपस्थित सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. रयत शिक्षण संस्था ही आशिया खंडातील सर्वोच्च शिक्षण संस्था आहे आणि या रयत शिक्षण संस्थेचं ज्यांनी सचिव म्हणून पद सांभाळलं ते आदरणीय प्राचार्य डॉक्टर गणेश ठाकूर साहेब. कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्व यांचे महान, शैक्षणिक क्षेत्रात होत आहे ज्यांचा बहुमान, प्रभावशाली शैली यांची ज्ञान मूर्तिमंत, अनेक विद्यार्थी घडवले ते झाले भाग्यवंत, असे आदरणीय प्राचार्य डॉक्टर गणेश ठाकूर साहेब यांना मी विनंती करतोय की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं व पाहुण्यांची ओळख करावी. नमस्कार. महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्रांतीच्या अग्रदूत महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मृतीस सर्वप्रथम वंदन करतो. कर्मवीर अण्णांच्या 134व्या जयंती सोहळ्याच्या निमित्तानं ऑनलाईन माध्यमाद्वारे उपस्थित या सोहळ्याचे अध्यक्ष, रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलचे सन्माननीय सदस्य व आपल्या महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन, लोकनेते आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, संस्थेचे ऑडिटर व महिला महाविद्यालय सातारा येथे कार्यरत असणारे विद्यमान प्राचार्य, आमचे सन्मित्र डॉक्टर शिवलिंग मेनकुदळे सर, उपस्थित सर्व जनरल बॉडी सदस्य, समन्वय समिती सदस्य, महाविद्यालय विकास समितीचे सर्व सन्माननीय सदस्य, लाईफ मेंबर, लाईफ वर्कर, महाविद्यालयाचे उपप्राचार्य, ज्युनियर व सिनियर विभागातील सर्व प्राध्यापक बंधू भगिनी, शिक्षकेतर सेवक, पत्रकार, विविध चॅनेल्सचे प्रतिनिधी, माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी हो, कर्मवीर जयंती सोहळ्याच्या निमित्तानं मी आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. बहुजन समाजाच्या उद्धारासाठी कर्मवीर अण्णांनी 4 ऑक्टोबर 1919 रोजी संस्थेची स्थापना केली. 2019-20 मध्ये संस्थेचा शताब्दी महोत्सव मोठ्या उत्साहामध्ये आपण साजरा केला. या 100 वर्षाच्या वाटचालीमध्ये रयत शिक्षण संस्था ही आशिया खंडातील सर्वात मोठी शैक्षणिक संस्था झाली. महाराष्ट्राला या संस्थेनं अनेक रत्न दिली आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासामध्ये महत्वाचं योगदान दिलं. आज हीच रत्न राजकीय, शैक्षणिक, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रामध्ये अग्रेसर असल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. रयत शिक्षण संस्थेचं एक वैशिष्ट्य आहे की संस्थेच्या बहुसंख्य शाखा या दुर्गम आणि अतिदुर्गम भागामध्ये स्थापन केलेल्या होत्या. कारण कर्मवीर अण्णांचा जो उद्देश होता तो ज्ञानाची गंगा गरिबांच्या झोपडीपर्यंत नेणे आणि त्यामुळेच ह्या 90 ते 95% शाखा या ग्रामीण भागात आपल्या विस्तारलेल्या आहेत. आणि या बहुमोल कार्यासाठी रयत शिक्षण संस्थेचा एक आदर्श शिक्षण संस्था म्हणून केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी बहुमान केलेला आहे आणि संस्थेस पुरस्कार दिलेला आहे. संस्थेची जर आपण देदीप्यमान वाटचाल पाहिली तर आपल्याला 4 गोष्टींचा विचार करावा लागेल. संस्थेची स्थापना, संस्थेचा विस्तार, गुणवत्ता वाढीचे प्रकल्प आणि मग भविष्यकालीन योजना. स्थापनेचा जर आपण विचार केला तर सुरुवातीस ओगळे काच कारखाना, किर्लोस्कर आणि कूपर या कारखान्यामध्ये कर्मवीर अण्णा विक्रीकर अधिकारी म्हणून काम करत होते. आणि हे करत असताना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अण्णांना फिरावं लागलं. या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण फिरत असताना अण्णांच्या एक गोष्ट लक्षात आली की बहुजन समाज हा अज्ञानाच्या अंधकाराखाली लपलेला आहे आणि जर ह्या समाजाचा विकास करायचा असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आणि शिक्षणाचे महत्व ओळखूनच 5 सप्टेंबर 1919 मध्ये केशवराव बागडे यांच्या अध्यक्षतेखाली एक सत्यशोधक समाजाची परिषद भरलेली होती. या परिषदेमध्ये अण्णांनी एक ठराव मांडला की बहुजन समाजाच्या विकासासाठी आपल्याला एक शिक्षण संस्था स्थापन करावी लागेल आणि या संस्थेचं नाव रयत शिक्षण संस्था असं असावं. हा ठराव बहुमतानं मंजूर झाला आणि खऱ्या अर्थानं 4 ऑक्टोबर 1919 रोजी विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर रयत शिक्षण संस्थेची मुहूर्तमेढ खऱ्या अर्थानं रोवली गेली. त्यानंतर संस्थेचा विस्तार सुरू झाला.
गाव तिथे शाळा असा प्रकल्प कर्मवीर अण्णांनी हातामध्ये घेतला आणि व्हॉलंटरी शाळांच्या माध्यमातून रयत शिक्षण संस्थेच्या विस्तारास सुरुवात झाली. त्यानंतर ह्या शाळांसाठी जे आवश्यक शिक्षक वर्ग आहे तो प्रशिक्षित असला पाहिजे यासाठी टीचर ट्रेनिंग स्कूलच्या अण्णांनी स्थापना केली आणि पाहता पाहता रयत शिक्षण संस्थेचा वटवृक्ष हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बहरू लागला. ज्यावेळेस आपला विस्तार होऊ लागला त्यावेळेस अनेकांनी प्रश्नचिन्ह उभा केलं की रयत शिक्षण संस्था फक्त विस्तारानं मोठी आहे, गुणवत्तेनं मोठी नाही. त्याला चोख असं उत्तर रयत शिक्षण संस्थेनं दिलं. संस्थेचा गुरुकुल प्रकल्प, दिशा प्रकल्प, रयत टॅलेंट सर्च, नॅशनल टॅलेंट सर्च, स्कॉलरशिप, डिजिटल स्कूल, प्रगती विद्यालय, मिनी गुरुकुल, इन्स्पायर व ऑलिम्पिक प्रोजेक्ट्स, मिनी सायन्स सेंटर्स. आताच्या ह्या पॅन्डेमिकच्या पिरियडमध्ये रयत नॉलेज बँक आणि रोज प्रकल्प अशा प्रकल्पातून रयत शिक्षण संस्थेची गुणवत्ता वाढीला लागलेली आहे हे आपल्या निदर्शनास येईल. उच्च शिक्षणाचा जर आपण विचार केला तर नॅक मूल्यांकनामध्ये आज जवळजवळ 60% महाविद्यालय ही ए ग्रेड प्राप्त महाविद्यालय आहेत. संस्थेच्या 3 महाविद्यालयांना स्टार कॉलेज ग्रँड प्राप्त झालेली आहे. संस्थेची 6 महाविद्यालय ही ऑटोनॉमस झालेली आहे आणि संस्थेच्या 5 महाविद्यालयांना कॉलेज विथ पोटेन्शियल फॉर एक्सलन्स हे स्टेटस प्राप्त झालेले आहे. उच्च शिक्षणामध्ये सुद्धा रयत शिक्षण संस्थेनं ही प्रगतीची जी घोडदौड ती अशाच पद्धतीनं चालू ठेवलेली आहे. संस्थेचे अध्यक्ष आदरणीय पवार साहेब यांची दूरदृष्टी आपल्याला खूप उपयोगी येत आहे आणि रयत हे महाराष्ट्रामध्ये रोल मॉडेल व्हावं असं पवार साहेबांना वाटतं आणि त्यासाठी काही महत्वाचे प्रकल्प त्यांनी रयत शिक्षण संस्थेला हाती घ्यायला सांगितले, ज्यामध्ये संगणक शिक्षण, इंग्लिश मीडियम स्कूल, टेक्निकल कोर्सेस, स्पर्धा परीक्षा केंद्र, आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबर MOU, रयत क्रीडा अकॅडमी, स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस, प्लेसमेंट सेल, सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन यासारखे दर्जेदार प्रकल्प आज रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सुरू आहेत. आज शिक्षण क्षेत्रामध्ये बदल होत आहेत. शिक्षणाबरोबर संस्कार सुद्धा अतिशय महत्वाचे आहेत. एक परिपूर्ण विद्यार्थी घडविण्यासाठी शिक्षणाबरोबर संस्कार सुद्धा आपल्याला दिले पाहिजे हा उद्देश समोर ठेवून मूल्याधिष्ठित शिक्षणाची आज जी गरज आहे ती गरज खऱ्या अर्थानं रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून पूर्णत्वास जात आहे. आज आपण जर नॅक मूल्यांकनाचा विचार केला तर हे मूल्यांकन नॅकच्या कोर व्हॅल्यूजवर आधारित असतं. ही कोर व्हॅल्यूज कुठली? कॉन्ट्रीब्युशन इन नॅशनल डेव्हलपमेंट, फोस्टरिंग ग्लोबल कॉम्पिटन्सीज अमंग स्टुडंट्स, यूज ऑफ टेक्नॉलॉजी, इन्कल्केशन ऑफ व्हॅल्यूज अँड क्वेस्ट फॉर एक्सलन्स. आपण जर ह्या कोर व्हॅल्यूजचा विचार केला आणि कर्मवीर अण्णांचं जीवन चरित्र जर आपण अभ्यासलं तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की इन्कल्केशन ऑफ व्हॅल्यूज अँड क्वेस्ट फॉर एक्सलन्स ह्या कोर व्हॅल्यूज अण्णांच्या जीवनाशी निगडीत आहेत. अण्णांच्या व्यक्तिमत्वामध्ये जे काही गुण होते ते जर त्याचा आपण अभ्यास केला आणि ते जर आपण आत्मसात केले तर आपल्याला निश्चितच त्याचा भविष्यामध्ये फायदा होऊ शकतो. अण्णांचा आत्मविश्वास, जिद्द, अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्याची वृत्ती, सर्वधर्म समभाव, अंधश्रद्धा विरुद्धच्या अण्णांची लढाई, गुरुनिष्ठा, सत्यशोधक वृत्ती, देशप्रेम, त्याग, निस्वार्थीपणा, दूरदृष्टी, अण्णांचा परिस्पर्श आणि अण्णांचं समर्पण ह्या गोष्टी जर आपण अभ्यासल्या तर नक्कीच आपल्या व्यक्तिमत्वामध्ये एक आमूलाग्र बदल होऊ शकतो. प्रत्येक विद्यार्थ्यांनी अण्णांचं चरित्र हे अभ्यासलं पाहिजे. अण्णांच्या ह्या जीवनपटामध्ये, जीवनचरित्रामध्ये रयत माऊलींची त्यांना खंबीर साथ लाभली. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते असं म्हटलं जातं. तशाच पद्धतीनं रयत माऊलींनी आपल्या पतीच्या ज्ञान यज्ञामध्ये स्वतःला झोकून दिलं आणि स्वतःचं मनी मंगळसूत्र गहाण ठेवण्याची वेळ ह्या रयत माऊलीवर आली, पण त्या डगमगल्या नाहीत. आपल्या कर्मवीरांच्या ह्या ज्ञान यज्ञामध्ये स्वतःची आहुती त्यांनी दिली. अण्णांनी शेवटी असं म्हटलं की मी सगळ्यांचं ऋण फेडलं, परंतु मी माझ्या पत्नीचं ऋण मात्र फेडू शकलो नाही. कर्मवीर अण्णांचा सन्मान
केंद्र शासनानं केला आणि पुणे विद्यापीठानं केला. केंद्र शासनानं पद्मभूषण हा पुरस्कार देऊन अण्णांचा ह्या कार्याचा गौरव केला आणि त्याचबरोबर पुणे विद्यापीठानं डिलीट ही पदवी देऊन अण्णांचा सन्मान केला. परंतु अण्णांना याहीपेक्षा एक महत्वाची जी पदवी आहे, जी समाजानं दिली, लोकांना दिली, कर्मवीर, ही जास्त भावली आणि ते म्हणायचे की मला की लोकांनी दिलेली पदवी सगळ्यात महत्वाची वाटते. महाविद्यालयाचं गेल्या काही वर्षामध्ये उल्लेखनीय यश जर आपण पाहिलं तर नॅकच्या 3ऱ्या मूल्यांकनामध्ये महाविद्यालयानं मिळवलेली ए ग्रेड, मुंबई विद्यापीठाकडून मिळवलेला बेस्ट कॉलेज अवॉर्ड, मुंबई विद्यापीठाचाच बेस्ट प्रिन्सिपल अवॉर्ड, ISO 9001-2015 सर्टिफिकेशन. त्यानंतर ह्या शैक्षणिक वर्षामध्ये अजून एक सर्वोच्च बहुमान आपल्या महाविद्यालयाला प्राप्त झाला, तो म्हणजे DBT स्टार कॉलेज ग्रँट फ्रॉम गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. ह्या बरोबरच ह्या शैक्षणिक वर्षामध्ये आपल्या एका विद्यार्थ्यानं महत्वपूर्ण यश मिळवलं. यावर्षी हरियाणा इथं जे स्टुडंट ऑलिम्पिक झालं, त्या ऑलिम्पिकमध्ये कुस्ती या स्पर्धेमध्ये आपल्या महाविद्यालयातील SYBA या वर्गामध्ये शिकत असलेला शंकर जाधव या विद्यार्थ्यानं सुवर्ण पदक पटकावलं आणि आपल्या महाविद्यालयाचं नाव मोठं केलेलं आहे. व्हिजन डॉक्युमेंटचा जर आपण विचार केला तर भविष्यामध्ये आम्ही आमच्या पुढे काही उद्दिष्ट ठेवलेली आहेत. नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क यामध्ये आपल्याला कॉलेजला मानाचं स्थान मिळवून द्यायचं आहे. 4थ्या नॅकच्या मूल्यांकनामध्ये आपल्या महाविद्यालयास A+ ही ग्रेड मिळवायची आहे आणि त्याचबरोबर स्वायत्त दर्जा आपल्या महाविद्यालयास मिळवून द्यायचा आहे. ही काही उद्दिष्ट आम्ही आमच्या समोर ठेवलेली आहे आणि मला खात्री आहे की आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब आणि त्याचबरोबर महाविद्यालय विकास समितीचे आमचे सर्व सन्माननीय सदस्य आणि शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्यानं आम्ही ही उद्दिष्ट नक्कीच प्राप्त करू. आजच्या ह्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय प्राचार्य डॉक्टर शिवलिंग मेनकुदळे सर यांची मी थोडक्यात ओळख आपल्याला करून देतो. सध्या ते रयत शिक्षण संस्थेचे ऑडिटर म्हणून काम पाहत आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या महिला महाविद्यालय सातारा येथे ते विद्यमान प्राचार्य म्हणून काम करतायत. एक उत्कृष्ट मराठी निवेदक म्हणून ते प्रसिद्ध आहेत आणि संस्थेच्या सगळ्या महत्वाच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ते आतापर्यंत करत आलेले आहेत. शिवाजी महाविद्यालयाच्या वार्षिक अंकाचे संपादक म्हणून त्यांनी गेली अनेक वर्ष कौतुकास्पद अशी कामगिरी केली आणि ह्या शिवतेज या अंकाला दरवर्षी त्यांनी शिवाजी विद्यापीठामध्ये पुरस्कार प्राप्त करून दिलेला आहे. मान्यवरांच्या मुलाखती घेण्यामध्ये त्यांचं विशेष कौशल्य आहे. मला आठवते मी शिवाजी महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून काम करत असताना आदरणीय रामशेठ ठाकूर साहेबांची मुलाखत सुद्धा त्यांनी घेतलेली होती आणि ती आमच्या शिवतेज या अंकामध्ये प्रसिद्ध केली की ज्याला खूप चांगली एक फीडबॅक ज्याला म्हणतो, अनेक मान्यवरांचा फीडबॅक त्या निमित्तानं आम्हाला प्राप्त झालेला होता. स्वर्गीय पतंगराव कदम साहेब, अनिल काकोडकर साहेब यांच्या सुद्धा मुलाखती त्यांनी घेतलेल्या आहेत. महान व्यक्तींचं मानपत्र लिहिण्यामध्ये सुद्धा त्यांचा हातखंडा आहे. छत्रपती शिवाजी कॉलेजमधील माझे एक विश्वासू सहकारी म्हणून त्यांची एक ओळख आहे आणि माझ्या कोर ग्रुपमधले ते एक महत्वाचे सदस्य होते. नॅक मूल्यांकनामध्ये छत्रपती शिवाजी महाविद्यालयानं जे अभूतपूर्व यश मिळवलं त्यामध्ये शिवलिंग मेनकुदळे सर यांचा सिंहाचा वाटा आहे. मी परवाच त्यांना फोन केला आणि कर्मवीर जयंती सोहळ्याचं त्यांना निमंत्रण दिलं की आपण प्रमुख पाहुणे म्हणून ह्या कार्यक्रमाचं आमचं निमंत्रण स्वीकारावं. त्यांनी लगेच ते स्वीकारलं. आज ते आपल्यामध्ये ऑनलाईन उपस्थित आहेत. मी महाविद्यालयाच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय रामशेठ ठाकूर साहेब यांची थोडक्यात ओळख मी आपल्याला करून देतो. महाराष्ट्रामध्ये सर्वतोपरिचित असलेलं हे एक व्यक्तिमत्व आहे. रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलचे ते सन्माननीय सदस्य आहेत. त्याचबरोबर आपल्या महाविद्यालय विकास समितीचे ते सन्माननीय चेअरमन आहेत. रायगड जिल्ह्याचे माजी खासदार म्हणून ते 2 वेळा निवडून आलेले आहेत आणि पहिल्या निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांना पराभूत करून ते संसदेमध्ये त्यांनी प्रवेश केलेला होता आणि एक इतिहास घडवलेला होता. संस्थेच्या कमवा आणि शिका या योजनेमध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी कॉलेजमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं. सुरुवातीला शिक्षक म्हणून आणि त्यानंतर उद्योगपती म्हणून त्यांनी आज नाव कमावलेलं आहे.
आपल्या कमाईमधील 25% वाटा हा समाज हितासाठीच ते वापरतात. आणि एक दानशूर व्यक्तिमत्व, म्हणजे आता रायगडचेच नाहीत तर महाराष्ट्रामधील एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ते प्रसिद्ध आहेत. संस्थेच्या अनेक शाखांना त्यांनी आर्थिक मदत केलेली आहे. कामोठे असेल, वावंजे असेल, रिडगर असेल, उलवा असेल, पनवेल महाविद्यालय असेल, या शाखांच्या उभारणीसाठी कोट्यावधी रुपयांची मदत त्यांनी आतापर्यंत दिलेली आहे. स्वतःची शिक्षण संस्था असताना सुद्धा रयत शिक्षण संस्था ही माझी मातृसंस्था आहे असे मानणारे ते कर्मवीर अण्णांचे खऱ्या अर्थानं एक वैचारिक वारसदार आहेत, संस्थेचे आधारवड आहेत. संस्थेनं त्यांना रयत माऊली पुरस्कार आणि इस्माईल साहेब मुल्ला पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे. महाविद्यालयाच्या यशामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या खंबीर पाठिंब्यामुळेच आम्ही हे यश आतापर्यंत मिळवू शकलो. छत्रपती शिवाजी महाविद्यालयाची 5 कोटीची प्रशासकीय इमारत साहेबांनी बांधून दिलेली आहे आणि त्यांच्या जीवनातील एक महत्वाचं कार्य त्यांनी इथं पूर्ण केलं. कर्मवीर अण्णा जर असते तर त्यांना रामशेठ ठाकूर साहेबांचा नक्कीच अभिमान वाटला असता. त्यांना जे अभिप्रेत होतं की माझ्या विद्यार्थ्यांनीच रयत शिक्षण संस्था पुढे न्यावी, तशाच पद्धतीचं कार्य आज रामशेठ ठाकूर साहेब करताना आपल्याला दिसत आहे. त्यांच्याबद्दल एकच वाक्य जर त्यांची ओळख करून द्यायची असेल किंवा त्यांचं संपूर्ण चरित्र मांडायचं असेल तर ते असं मांडता येईल, झाले बहु होतील बहु पण या सम हाच. रामशेठ ठाकूर साहेब, मी आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं हार्दिक स्वागत करतो. पुनश्च आपणा सर्वांचं कर्मवीर जयंती सोहळ्याच्या निमित्तानं स्वागत करतो आणि माझं प्रास्ताविक संपवितो. जय हिंद, जय कर्मवीर. धन्यवाद साहेब. उगवताच ज्ञान सूर्य उजळल्या दिशा 10, रयत आपुल्या सवे सवेच नेते चालला, पाहुणी असा प्रकाश पाहुणी मशालही, वेग हा आता कुठे जगास येत चालला. खऱ्या अर्थानं आजच्या या कार्यक्रमाचं जर निरखून जर आपण कार्यक्रमाकडे पाहिलं तर कर्मवीरांना या कार्यक्रमाच्या प्रती नक्कीच मानवंदना मिळू शकेल. कारण कर्मवीरांनी पहिलं महाविद्यालय स्थापन केलं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाविद्यालय. या छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे विद्यार्थी आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आहे. याच छत्रपती महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून काम करणारे आदरणीय डॉक्टर शिवलिंग मेणकुदळे सर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत. आणि या कार्यक्रमाचे आयोजक या छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे 3 वर्ष प्राचार्यपद ज्यांनी भूषवले ते रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव प्रिन्सिपल डॉक्टर गणेश ठाकूर साहेब आहेत. हा एक त्रिवेणी संगम मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला दिसून येतोय. काही माणसं तशी साधीच असतात पण त्यांच्या साधेपणात एक मोठेपणा असतो, विचारात एक तेज असतो, बोलण्यात नम्रता असते, वागण्यात सौजन्य असतं आणि हृदयात असतो स्नेहाचा झरा. निवेदन क्षेत्रात संपूर्ण रयत शिक्षण संस्थेमध्ये नावारूपाला आलेले रयत शिक्षण संस्थेचे विद्यमान ऑडिटर प्राचार्य डॉक्टर मेणकुदळे साहेब यांना मी विनंती करतोय की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करावं. आदरणीय डॉक्टर मेणकुदळे सर. रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालय पनवेल या महाविद्यालयाच्या वतीनं आज आयोजित केलेल्या 134व्या कर्मवीर जयंती सोहळ्याचे अध्यक्ष, आपणा सर्वांचे मार्गदर्शक, आपणा सर्वांचे प्रेरणास्थान, रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब, आपल्या महाविद्यालयाचे एक दिशादर्शक अशा स्वरूपाचे नेतृत्व आणि माझे मार्गदर्शक आदरणीय गणेश ठाकूर साहेब, आपल्या महाविद्यालयातील सर्व रयत सेवक बंधू भगिनी आणि मोठ्या संख्येनं या कर्मवीर जयंती सोहळ्यासाठी ऑनलाईन प्रणालीतून सहभागी झालेले सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी मला आपल्या महाविद्यालयानं आणि आदरणीय ठाकूर साहेबांनी दिली, उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी आपल्या महाविद्यालयाचे आदरणीय साहेबांचे मनपूर्वक कृतज्ञता या ठिकाणी व्यक्त करतो. खरं म्हणजे माझं मनोगत व्यक्त करण्यापूर्वी शेकडो वर्ष अज्ञानाच्या अंधकारात चाचपडणाऱ्या बहुजन समाजाला, डोंगरदऱ्यात राहणाऱ्या, ग्रामीण भागात राहणाऱ्या
विद्यार्थ्याला शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणारे, त्यांच्या चंद्रमौळी झोपडीपर्यंत आपल्या ज्ञानाची गंगा पोहोचवणारे पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील, त्यांच्या पत्नी ज्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या उभारणीमध्ये आपल्या सर्वस्वाचं दान टाकून एखाद्या समिधेप्रमाणे आपलं जीवन या रयत शिक्षण संस्थेसाठी देऊन टाकणाऱ्या सौ वहिनी रयत माऊली सौ लक्ष्मीबाई पाटील, ज्या महापुरुषानं विद्येविना मती गेली, मती विना गती गेली, गती विना नीती गेली, नीती विना वित्त गेले, वित्ता विना क्षुद्र खचले, इतके अनार्थ एका अविद्येने केले, अशा स्वरूपाचा महामंत्र समाजातील सर्वसामान्य माणसाला पर्यंत पोहोचवून त्यांच्या शिक्षणाची संधी त्यांना उपलब्ध करून दिली, अशा महापुरुषाचं नाव ज्या महाविद्यालयाला आहे ते महात्मा फुले, या सर्वांना मनापासून अभिवादन करतो, त्यांच्याबद्दल त्यांच्यासमोर नतमस्तक होतो आणि माझं मनोगत या समारंभाच्या निमित्ताने मी आज व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. मित्रहो, मी मगाशी असं म्हणालो की शेकडो वर्ष अज्ञानाच्या अंधकारामध्ये चाचपडणाऱ्या या बहुजन समाजाला, या समाजातील सर्वसामान्य कुटुंबात राहणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली, त्यांच्यामध्ये असणाऱ्या प्रतिभेला, त्यांच्यामध्ये असणाऱ्या गुणवत्तेला जर आपण व्यासपीठ उपलब्ध करून दिलं तर खऱ्या अर्थानं या समाजाचं सर्वांगीण विकास होऊ शकेल, सामाजिक परिवर्तन घडू शकेल आणि पर्यायानं या सर्वसामान्य ग्रामीण भागात राहणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षणाची संधी मिळाली तर त्यांच्या प्रतिभेचा, त्यांच्या ज्ञानाचा राष्ट्रीय विकासासाठी उपयोग आपल्याला होऊ शकेल. अशा स्वरूपाच्या दूरदृष्टीतून ज्यांनी 4 ऑक्टोबर 1919 मध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली, त्या पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांचं जीवन आणि त्यांचं कार्य हे खरोखर आपणा सर्वांना अतिशय प्रेरणादायी अशा स्वरूपाचं आहे. म्हणजे शिक्षणाच्या माध्यमातून या समाजातील जो उपेक्षित आहे, जो दलित आहे, जो गोरगरीब आहे, या जनतेच्या शिक्षणासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केलेलं जे कार्य आहे, हे कार्य एखाद्या मानदंडासारखं आज आपल्या समाजाला आदर्श देताना दिसतंय. 20व्या शतकामध्ये कर्मवीरांनी केलेली ही शैक्षणिक चळवळ आज एखाद्या दीपस्तंभासारखं आमच्या समाजाला दिशा देताना आपल्याला पाहायला मिळते आहे. मी थोडासा आढावा अशा स्वरूपाचा घेईन की 1818 साली पेशवाईचा अस्त झाला आणि ब्रिटिशांनी आपल्यावरती राज्य स्थापन केलं. खरं तर हे राज्य पुढं 150 वर्ष आपल्यावरती त्यांनी लादलं, पण याच कालखंडामध्ये अतिशय महत्वाच्या काही घडामोडी घडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्यातली सर्वात महत्वाची घडामोड मला आपल्यापुढे नमूद करायला आवडेल ते म्हणजे शेकडो वर्ष अज्ञानामध्ये चाचपडणाऱ्या या समाजाच्या अज्ञानाची कोंडी फोडण्याचं पहिलं काम कुणी केलं असेल तर ते महात्मा फुले यांनी केले. महात्मा फुल्यांनी 1848 साली मुलींची शाळा काढली पुण्यामध्ये. खरं तर हे सर्वच करत असताना जे खरं रचनात्मक कार्य करणारा समाजातला जो वर्ग आहे, रचनात्मक कार्य करणारे समाजातले जे महापुरुष आहेत, या महापुरुषांना नेहमीच अग्निदिव्याला सामोरं जावं लागतं. मग महात्मा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, शाहू महाराज असतील, कर्मवीर भाऊराव पाटील असतील, यांनी या समाजाच्या उन्नतीसाठी जे रचनात्मक कार्य हातात घेतलेलं होतं, या कार्याला समाजातून टोकाचा विरोध झाला
पण या टोकाच्या विरोधाला न जुमानता महात्मा फुल्यांनी, सावित्रीबाई फुल्यांनी एक मुलींची शाळा काढली आणि खऱ्या अर्थानं ज्ञान ही कुणा एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी नाही, तर ज्ञानाची संधी समाजातल्या प्रत्येकाला मिळाली पाहिजे हा विचार समाजामध्ये पेरण्याचं काम केलं. आपला सर्वांना आठवत असेल, महात्मा फुल्यांनी हंटर कमिशनला जी साक्ष दिलेली होती की समाजातल्या प्रत्येक मुलाचा प्राथमिक शिक्षण हा हक्क आहे, तो अधिकार आहे. पण त्याच्या पूर्वीची एक अशा स्वरूपाची व्यवस्था होती की लॉर्ड मॅकॅलोच्या एक संदर्भ मला देता येईल, उच्चवर्णीयांच्या मध्ये शिक्षण द्यावं म्हणजे ते समाजातल्या हळूहळू झिरपत समाजातल्या शेवटच्या स्तरापर्यंत जाईल. हा जो विचार होता, हा विचार मोडून काढण्याचं काम महात्मा फुल्यांनी केलं, सावित्रीबाई फुल्यांनी केली. पुढे जाऊन हाच शिक्षणाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या कोल्हापूर संस्थानामध्ये काम केलं. मला सांगायला आवडेल आपल्याला, आपण कुणाचे वारसदार आहोत? कर्मवीर भाऊराव पाटील यांनी समाजाच्या तळागाळापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवली. त्या कर्मवीर अण्णांनी महात्मा फुल्यांना आदर्श मानलेलं होतं, शाहू महाराजांना आदर्श मानलेलं होतं, महात्मा गांधींना आदर्श मानलेलं होतं. आपल्याला आठवत असेल, एका बाजूला महात्मा फुल्यांनी शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली, पण त्याहीपेक्षा पुढे जाऊन मी असं सांगेन की ज्या शाहू महाराजांना कर्मवीर अण्णांनी आपलं गुरु मानले, त्या शाहू महाराजांनी तात्कालीन सामाजिक परिस्थितीमध्ये टोकाचा विरोध असताना सुद्धा शिक्षण कोल्हापूर संस्थानामधल्या प्रत्येक सर्वसामान्य विद्यार्थ्याला मिळालं पाहिजे, यासाठी कोल्हापुरामध्ये आपल्या संस्थानामध्ये प्रत्येक जाती धर्माच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृहाची स्थापना केली. आज सुद्धा आपण जर कोल्हापूरला कधी गेलो तर आपल्या असं लक्षात येईल की आजही जैनांचं वसतिगृह कोल्हापूरमध्ये आहे, सोनारांचं वसतिगृह कोल्हापूरमध्ये आहे, लिंगायतांचं वसतिगृह आहे, मुस्लिमांचं वसतिगृह आहे. प्रत्येक जाती धर्माच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृहाची स्थापना शाहू महाराजांनी केली. मला पुढे जाऊन असं सांगायला आवडेल की ज्या शाहू महाराजांना ज्या महात्मा फुल्यांना अण्णाने आपलं गुरुस्थानी मानलेलं होतं, त्या कर्मवीर अण्णांनी आपल्या गुरुच्या पुढे एक पाऊल टाकून साताऱ्यासारख्या शहरामध्ये सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांसाठी एकाच वसतिगृहाची स्थापना करून समताधिष्ठित समाज व्यवस्थेचा पहिला कृतिशील प्रयोग या महाराष्ट्राच्या त्या भूमीमध्ये केलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे शाहू महाराज असतील, महात्मा फुले असतील, यांच्यापासून प्रेरणा घेऊन महात्मा कर्मवीर अण्णांनी महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनामध्ये खऱ्या अर्थानं एक शैक्षणिक क्रांती केलेली आपल्याला पाहायला मिळते. या पाठीमाग कर्मवीर भाऊराव पाटील यांची अचूक दूरदृष्टी, अविश्रांत परिश्रम करण्याची त्यांची मानसिकता, एक प्रगमनशील अशा स्वरूपाचं शैक्षणिक तत्वज्ञान आणि या सगळ्या त्यांच्या या वैचारिकतेला रयत माऊली सौ लक्ष्मीबाई पाटील यांनी दिलेली एक निस्सीम अशा स्वरूपाचा त्याग, यावरतीच खरं तर आज महाराष्ट्राचं एक वैभव संपन्न अशा स्वरूपाचं चित्र उभं राहिलेलं आहे. असं आपण जर म्हटलं तर ते अनुचित ठरणार नाही. मला असं वाटतं की 21व्या शतकामध्ये कर्मवीरांनी केलेलं जे कार्य आहे, हे कार्य येणाऱ्या अनेक पिढ्यांना ज्ञानाचा प्रकाश देण्याचं काम करणार आहे. कर्मवीरांनी समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत शिक्षणाचा विचार पोहोचवण्याचं काम केलं. आपल्याला आठवत असेल, म्हणजे मी थोडस या पाठीमागचा संदर्भ तुम्हाला देईन आणि पुढे जाईल. कर्मवीर अण्णांचा जन्म कुंभोज या ठिकाणी झाला. मी अण्णांचा जन्म कधी झाला, त्यांचा मृत्यू कधी झाला या खोलामध्ये विस्तारामध्ये जाणार नाही, पण दोन गोष्टीचा या निमित्तानं उल्लेख अशा स्वरूपाचा करेल की कर्मवीर अण्णांचं शिक्षण हे कुंभोज, दहिवडी, विटा, कोल्हापूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी झालं. कर्मवीर अण्णांचे वडील पायगोंडा पाटील हे सरकारी कर्मचारी होते. महसूल खात्यामध्ये कारकून म्हणून ते काम करत होते आणि त्यामुळं
काही विशिष्ट काळानंतर त्यांच्या बदल्या होत असायच्या आणि जिथं जिथं अण्णांच्या बदल्या झाल्या, पायगोंडा पाटील यांच्या बदल्या झाल्या, तिथं तिथं अण्णांना शिक्षणासाठी भटकंती करावी लागली. आपल्या सर्वांना कोरेगाव मधला तो प्रसंग आठवत असेल. कोरेगाव मध्ये एक दिवस अण्णांच्या घरी कोणी पाहुणे आलेले होते आणि सहज पाहुण्याने घरी संध्याकाळी जेवायला बसल्यानंतर कुणीतरी प्रश्न विचारला त्या पाहुण्याने की मुलगा काय करतो? पायगोंडा पाटील असं म्हणाले, काय नाही, 2 टाइम छानपैकी खातो आणि फिरत असतो. आत माझघरामध्ये लक्ष्मीबाई होत्या. जेवण वाढताना त्या पाहुण्यांना लक्ष्मीबाईंना या गोष्टीच्या खूप वेदना झाल्या आणि जेवण वाढताना त्याच्यामधला एक अश्रूचा थेंब अण्णांच्या हातावरती पडला. आपणा सर्वांना एका लेखाचा संदर्भ देतो. अप्पासाहेब पाटील यांनी, रयत शिक्षण संस्थेचे संघटक, इथं विद्यार्थी आहेत काय म्हणून त्यांच्यासाठी हा संदर्भ आहे. खरं तर कर्मवीर अण्णांचे चिरंजीव, त्यांचा मुलगा, संस्थेचे अनेक वर्ष ज्यांनी संघटक म्हणून काम केलं, त्याने एक माझी माय नावाचा एक लेख लिहिलेला आहे. त्या लेखामध्ये खूप सुंदर वर्णन या प्रसंगाचं केलेलं आहे. ते असं म्हणतात त्या लेखामध्ये की सीतेच्या एका अश्रूनं रामायण घडवलं, द्रौपदीच्या एका अश्रूमुळं महाभारत घडलं आणि लक्ष्मीबाईंच्या एका अश्रूनं रयत शिक्षण संस्था उभी राहिली. मला असं वाटतं की तो एक अश्रू अण्णांच्या हातावरती पडला. अण्णांनी कसं तरी ते जेवण उरकलं आणि कोरेगाव पासून ते सातारपर्यंत अण्णा पायी चालत आले आणि त्यांच्यामधून एक पाटील मास्तर म्हणून साताऱ्यामध्ये त्याने आपल्या कामाला सुरुवात केली. निष्ठा कशी असते पहा. त्यावेळी ते संस्कृतच्या शिकवण्या घेत असत अण्णा सुरुवातीच्या काळामध्ये. तिथून आले आणि कोल्हापूरमध्ये, साताऱ्यामध्ये संस्कृतची शिकवणी घ्यायचे. विद्यार्थ्यांना संस्कृत शिकवायला जाण्यापूर्वी इथं संस्कृतचे एक खूप मोठे विद्वान गजेंद्र गडकर यांच्याकडती अण्णा पहाटे 4 वाजता संस्कृत शिकायला जायचे. त्यांच्याकडून ते समजावून घ्यायचे आणि मग सकाळी विद्यार्थ्यांना ते संस्कृत शिकवायचे. पाटील मास्तरचा उदय हा यातून झाला आणि पुढे जाऊन मी आपल्याला मगाशी साहेबांनी एक संदर्भ दिला. सत्यशोधक समाजाचं जे अधिवेशन होतं काल्याला, कर्मवीर अण्णा सत्यशोधक समाजाचे खूप चांगले, सत्यशोधक समाजाचे खूप मोठे आणि क्रियाशील कार्यकर्ते होते. पाडव्याच्या दिवशी या अधिवेशनामध्ये या समाजातल्या सर्वसामान्य माणसांचा जर उद्धार करायचा असेल, त्यांना स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव निर्माण करून द्यायची असेल आणि खऱ्या अर्थानं समाजाचा विकास जर साधायचा असेल तर एखादी शिक्षण संस्था आपल्याला काढायला पाहिजे. अशा स्वरूपाचा एक विचार त्या अधिवेशनामध्ये पुढे आला आणि तुम्हाला आपल्या सर्वांना आश्चर्य वाटेल, अण्णांनी एका क्षणाचाही विचार न करता ही जबाबदारी मी माझ्या खांद्यावरती घेतो अशा स्वरूपाची एक भीष्म प्रतिज्ञा केली आणि 4 ऑक्टोबर 1919 काले या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली. पुढे जाऊन हेच वसतिगृह किंवा हेच शिक्षणाची संस्था रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि पुढे 1924 साली रयत शिक्षण संस्थेचं स्थलांतर साताऱ्यामध्ये केलं. सोमवार पेठेमध्ये अण्णांनी एक भाड्यानं घर घेतलेलं होतं. त्या घरामध्येच काही विद्यार्थ्यांना तिथं आणायचे. स्वतःची पदरमोड करून त्या विद्यार्थ्यांना तिथं शिकवणी द्यायचे. तिथंच शेजारी न्यू इंग्लिश स्कूल नावाची एक संस्था होती, तिथं मुलांना शिक्षणासाठी पाठवायचे. हळूहळू विद्यार्थी संख्या वाढायला लागली आणि 1927च्या दरम्यान जसजशी विद्यार्थी संख्या वाढायला लागली तसंच धरणीच्या बागेमध्ये
ती बाग खंडाळ घेतली आणि ते वसतिगृह त्या धननीच्या बागेमध्ये स्थलांतरित करण्यात आलं. मला सांगायला एक प्रसंग आवडेल आपल्या सर्वांना. खर तर अण्णा अतिशय बंडखोर होते. म्हणजे अण्णांच्या बंडखोर वृत्तीचा त्याच्यावरती एक स्वतंत्र व्याख्यान होऊ शकेल इतके प्रसंग आपल्याला सांगता येईल. सुधारणावादी विचारांचं स्थायी भाव त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये होता. कोल्हापूरला शिक्षणासाठी असताना अण्णांनी एका समारंभासाठी गेले, कार्यक्रमासाठी. तिथून परत आल्यानंतर त्यांना आंघोळ करायला सांगितले गेली. एका अस्पृश्याच्या कार्यक्रमासाठी गेल्यानंतर परत आल्यावर त्यांना आंघोळ करायला लावणं हे त्यांच्या वैचारिकतेमध्ये बसणारी गोष्ट नव्हती. अण्णांनी साफ त्याला विरोध केला. अनेक प्रसंग त्याच्यामधून घडत गेले. मी सांगत होतो अशा हे की 1927 साली शाहू बोर्डिंग धननीच्या बागेमध्ये वसतिगृह धननीच्या बागेमध्ये स्थलांतरित करण्यात आलं आणि अण्णांना त्या वसतिगृहाला शाहू महाराजांचं नाव द्यायचं होतं. 1927 साली राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या हस्ते त्या शाहू बोर्डिंगचं नामकरण झालं किंवा त्या वसतिगृहाचं नामकरण करण्यात आलं. महात्मा गांधीजी कराडवरून पुढे जाणार होते, पुण्याकडती पाचगणीला जाणार होते अर्थात. आणि मध्येच पूर्वी आता जो हायवे आहे गावाच्या बाहेर वरून जातो तो पूर्वी बोगदा म्हणून एक ठिकाण आहे. तिथून त्या बोगद्यातून पुढं तो हायवे जायचा. महात्मा गांधीजींनी त्या वसतिगृहामध्ये जाण्याचं निश्चित केलेलं होतं, जायचं होतं. पण कराडवरून साताऱ्यापर्यंत येताना मध्येच कुणीतरी या गांधीजींना काहीतरी सांगितलं की तिथं महारामांगाची पोरं त्या वसतिगृहामध्ये शिकवतात, तिथं जाण्याची काय आवश्यकता नाही वगैरे वगैरे. ही गोष्ट अण्णांना कळाली. आपल्याला आश्चर्य वाटेल, अण्णांनी त्या वसतिगृहामध्ये असणारी काही मुलं घेतली आणि त्या बोगदाच्या दरवाजाजवळ जाऊन अण्णा उभे राहिले आणि अण्णांनी त्यांना विनंती केली की त्या वसतिगृहाचं उद्घाटन करायचं आपल्या हस्ते, आपण त्या वसतिगृहाकडे यावं. जेव्हा महात्मा गांधीजींना हे सांगितलं की तिथं महारामांगांची कुठली तरी पोरं आहेत, अण्णांनी तिथं गाडीच्या आडवे उभे राहिले आणि सांगितलं की मी इथं वेगवेगळ्या जाती धर्माची मुलं एकत्र केलेली आहेत आणि त्यांचं वसतिगृह मी या ठिकाणी चालवतोय. त्या वसतिगृहाच्या उद्घाटनासाठी आपण यावं अशी माझी विनंती आहे. जेव्हा सगळ्या वेगवेगळ्या जातीची मुलं तिथं राहतात हे गांधीजींना कळाल्यानंतर गांधीजींनी त्या वसतिगृहाकडे उद्घाटनाला जायचं ठरवलं. ते त्या वसतिगृह धननीच्या बागेत गेले आणि गांधीजींच्या हस्ते त्या वसतिगृहाचं शाहू बोर्डिंग हाऊस अशा स्वरूपाचं नामकरण करण्यात आलं. आपल्याला आश्चर्य वाटेल, महात्मा गांधीजींनी तेव्हा अण्णांना एक प्रश्न विचारला की आपण या वसतिगृहाला शाहू महाराजांचं नाव देत आहात, शाहू महाराजांनी आपल्याला किती पैसे दिले? अण्णांचं उत्तर खूप महत्वाचा मित्र हो. अण्णांनी गांधीजींना सांगितलं की मला शाहू महाराजांनी या वसतिगृहाला नाव देण्यासाठी पैसे दिले नाहीत, तर या समाजातला जो उपेक्षित घटक आहे, या समाजातला जो दुर्लक्षित घटक आहे, या घटकातील मुलांना शिक्षण देण्याची प्रेरणा मला या शाहू महाराजांनी दिली आणि म्हणून मी शाहू महाराजांचं नाव या वसतिगृहाला देतोय. महात्मा गांधीजी असं म्हणाले की कर्मवीर भाऊराव पाटील, मी अशा स्वरूपाचा प्रयोग साबरमती आश्रमामध्ये करण्याचा प्रयत्न केला, पण मी तो प्रयोग यशस्वी करू शकलो नाही. तुम्ही मात्र या साताऱ्यासारख्या शहरामध्ये किंवा निम शहरामध्ये सर्व जाती धर्माची मुलं या वसतिगृहामध्ये आणून हा प्रयोग यशस्वी करून दाखवला. तुमच्या या कार्याला माझे आशीर्वाद आहेत.
पुढे जाऊन अण्णांनी एक 4 मुलांची नावं सांगितली तिथं. त्यामध्ये एक ज्ञानदेव घोलप होता. म्हणजे तो ज्ञानदेव घोलप त्यावेळी त्या वसतिगृहाच्या शेजारीच असणाऱ्या त्या राजवाड्यामध्ये प्रतापसिंह हायस्कूल आहे, आज पण आहे, ज्या हायस्कूलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकले. त्या हायस्कूलमध्ये हा ज्ञानदेव घोलप, अण्णाने असं सांगितले की हा ज्ञानदेव घोलप संस्कृतमध्ये 100 पैकी 100 मार्क मिळून पहिला आलेला. आपल्याला आश्चर्य वाटेल की ज्यांना शिक्षणाची संधीच शेकडो वर्ष नाकारलेली होती, अशा एका समाज व्यवस्थेमधला एक मुलगा जी संस्कृत भाषा ही उच्चवर्णीयांची भाषा म्हणून ओळखली जात होती, त्या विषयामध्ये 100 पैकी 100 गुण मिळवून पहिला येतो. अभिमानाची गोष्ट अशा स्वरूपाची आहे मित्र हो, की महात्मा गांधीजींनी त्यांच्या गळ्यामध्ये जो हार होता, हा हार काढला आणि त्या ज्ञानदेव घोलपाच्या गळ्यात घातला. याच्यासारखा दुसरा सन्मान पुढे आणखी कोणता तरी असू शकतो असं मला वाटत नाही. अण्णांच्या कार्याचा गौरव महात्मा गांधीजींनी केला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला, महाराजा सयाजीराव गायकवाडांनी केला, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केलेला आपल्याला पाहायला मिळतो. असे अनेक घटक आपल्याला सांगता येतील. मुद्दा अशा स्वरूपाचा आहे मित्र की समाज आणि विद्यार्थी हे जर खरं तर उत्तम दर्जाचे आणि आदर्श विद्यार्थी जर समाजामध्ये निर्माण झाले तर ते समाजाचं सर्वात मोठं संचित असतं. मला असं नेहमी वाटतं की एक अण्णांनी शिक्षणाच्या मूलभूत घटकाला हात घालण्याचा प्रयत्न केला. एका बाजूला पुण्यामध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून फर्ग्युसन कॉलेज उभा राहत होतं. त्याच काळामध्ये कर्मवीर अण्णांनी प्राथमिक शिक्षणाला महत्व देऊन सातारा जिल्ह्यामध्ये 578 व्हॉलंटरी शाळा निर्माण केल्या. त्यातली पहिली शाळा तुम्हाला आपल्या सर्वांना मुद्दाम म्हणून त्याचा संदर्भ या ठिकाणी देतो की 578 पैकी पहिली शाळा जी अण्णांनी काढली ती सातारा शहरापासून काही अंतरावरती असलेला येवतेश्वरचा डोंगर आहे. त्या डोंगर दऱ्यामध्ये राहणारा जो विद्यार्थी तो माणूस आहे, त्याच्या घरामध्ये राहणारा जो मुलगा आहे, ज्याला शिक्षणाचा गंधही गेल्या अनेक पिढ्यामध्ये स्पर्श केलेला नाही, अशा एका त्या येवतेश्वरच्या डोंगरावरती पहिली व्हॉलंटरी शाळा सुरू केली आणि शिक्षणाच्या प्रक्रियेचा पहिला शुभारंभ तिथं केला. त्याच्या अगोदर वसतिगृह होतं. वसतिगृहामध्ये अण्णा अनेक जाती धर्माच्या मुलांना एकत्र करायचे, तिथं जाऊन यायचे. समाजातली जी अतिशय प्रज्ञावंत आणि हुशार अशा स्वरूपाचे जे विद्यार्थी होते, या विद्यार्थ्यांना घेऊन यायचे, त्या वसतिगृहामध्ये ठेवायचे, त्यांना चांगली स्वप्न दाखवायचे, त्यांना चांगल्या ज्ञानाची लालसा त्यांच्यामध्ये निर्माण करायचे, ज्ञानाचे चांगले संस्कार त्यांच्यावरती ते करायचे आणि एक उत्तम अशा स्वरूपाचा आणि आदर्श नागरिक कसा निर्माण होईल याचा प्रयत्न ते करायचे. त्याचाच एक भाग म्हणून 578 व्हॉलंटरी शाळा काढल्या. अण्णांची दूरदृष्टी कशी होती पहा की कर्मवीरांनी जशा 578 सातारा जिल्ह्यामध्ये व्हॉलंटरी शाळा काढल्या, त्या शाळेमध्ये शिकवायला जाणारा जो शिक्षक आहे, हा शिक्षक सुद्धा तेवढाच त्या विद्यार्थ्याला महत्वाचा आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन तो शिक्षक हा प्रशिक्षित असला पाहिजे. तो शिक्षक हा त्या विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचं ज्ञान देणारा एक प्रज्ञावंत असला पाहिजे. या भूमिकेतून अण्णांनी साताऱ्याला 1935-40च्या दरम्यान अध्यापक विद्यालयाची स्थापना केली. सिल्वर ज्युबली रुरल ट्रेनिंग कॉलेज, ज्याला आपण आज महात्मा फुले अध्यापक विद्यालय असं म्हणतो, अगदी समाधीच्या परिसरात हे विद्यालय आजही कार्यरत आहे. त्या अध्यापक विद्यालयाची स्थापना केली. त्या अध्यापक विद्यालयाच्या माध्यमातून प्रशिक्षित अशा स्वरूपाचा शिक्षक निर्माण केला.
त्याचबरोबर जिजामाता अध्यापिका विद्यालयाची स्थापना केली. मुलींच्यासाठी शिक्षण देणारा विद्यार्थी शिक्षिका प्रशिक्षित असली पाहिजे या दृष्टिकोनातून अण्णांनी ही ट्रेनिंग कॉलेजेस सुरू केली आणि या ट्रेनिंग कॉलेज मधून प्रशिक्षित झालेला जो माझा शिक्षक आहे, हा शिक्षक त्या ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या त्या व्हॉलंटरी शाळेमध्ये जाऊन शिकवेल. त्यावेळी फार मोठ्या इमारती, फार मोठे काहीतरी शैक्षणिक सुविधा उपलब्ध होत्या असं नाही. जिथं गाव तिथं शाळा आणि शाळा तिथं शिक्षक, प्रशिक्षित शिक्षक, अशा स्वरूपाचं एक सूत्र ठेवून अण्णांनी जिथं जिथं गाव आहे, जिथं जिथं मंदिर आहे, त्या मंदिराच्या तिथं शाळा निर्माण केली आणि शाळा सुरू केली. तिथं प्रशिक्षित शिक्षक पाठवला आणि खऱ्या अर्थानं एक सामाजिक परिवर्तनाची, शैक्षणिक परिवर्तनाची चळवळ अण्णांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला. काही वर्षानंतर ही 578 शाळा शासनाला अण्णांनी देऊन टाकल्या. शासनाने ती जबाबदारी स्वीकारली आणि पुढे जाऊन अण्णांनी माध्यमिक शाळा सुरू करण्याचा प्रयोग केला. महाराजा सयाजीराव विद्यालयाच्या माध्यमातून पहिलं माध्यमिक विद्यालय सुरू केलं. हे प्राथमिक विद्यालय, प्राथमिक शाळा, व्हॉलंटरी शाळा, ट्रेनिंग कॉलेजेस, माध्यमिक विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय, पुढे जाऊन महाविद्यालयीन शिक्षण आणि पुन्हा पदव्युत्तर शिक्षण, विद्यापीठीय शिक्षण, म्हणजे व्हॉलंटरी शाळा पासून ते विद्यापीठीय शिक्षणापर्यंतचा हा जो प्रवास होता, हा प्रवास अण्णांनी तो एखादा पिरॅमिड असावा ना, मूलभूत शिक्षण व्यवस्थेच्या मूळ घटकाला हात घालून ते विद्यापीठीय शिक्षणापर्यंतची सुविधा अण्णांनी या बहुजन समाजातल्या विद्यार्थ्यांसाठी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आपल्याला आठवत असेल, मला अण्णांच्या कार्याची 2 महत्वाची वैशिष्ट्ये जाणवतात. एक महत्वाचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे समाजातल्या प्रत्येक माणसाला, प्रत्येक मुलाला शिक्षणाचा त्याचा मूलभूत हक्क आहे. तो जन्माला येताना कोणती जात घेऊन आलेला नाही. तर या सृष्टीवरती, या मातीत जन्माला आलेल्या प्रत्येक मुलाला शिक्षण मिळालं पाहिजे. तो कोणत्या जातीचा आहे हे महत्वाचं नाही, हा विचार घेऊन अण्णांनी सर्व जाती धर्माच्या मुलांसाठी शिक्षणाची व्यवस्था केली. आणि अण्णांच्या कार्याचं दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य मला जाणवतं ते म्हणजे या प्रत्येक विद्यार्थ्याला, जो प्रज्ञावंत आहे, जो गुणवंत आहे, त्याला केवळ त्याची आर्थिक परिस्थिती नाही म्हणून त्याचा शिक्षणाचा हक्क कुणीही हिरावला किंवा हिरावून घेऊ शकणार नाही, यासाठी कमवा आणि शिकासारखी एक अभिनव योजना कर्मवीरांनी आपल्या शैक्षणिक कार्यामध्ये सुरू केली. शिक्षणाला श्रमाची जोड देऊन श्रमाचा संस्कार विद्यार्थ्यांच्यावरती करण्याचं अतिशय महान काम कर्मवीरांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मी मगाशी संदर्भ अशा स्वरूपाचा देत होतो की अण्णांनी व्हॉलंटरी शाळा सुरू केल्यापासून विद्यापीठीय शिक्षण सुरू केलं. महाराजा सयाजीरावच्या निमित्तानं माध्यमिक शाळा काढली आणि 1947 साली छत्रपती शिवाजी कॉलेजच्या माध्यमातून महाविद्यालयीन शिक्षण याच विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे, यासाठी ते महाविद्यालय स्थापन केलं. सुरुवातीला हे महाविद्यालय निवासी महाविद्यालय होतं. तिथं प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला त्या महाविद्यालयामध्ये काही वेळ काम करावं लागत होतं आणि मग त्या कॉलेजमध्ये त्याला प्रवेश दिला जात होता. काही काळानंतर साताऱ्यातले काही मान्यवर अण्णांना भेटले आणि त्यांनी विनंती केली अण्णांना की आपण हा जो नियम केलेला आहे की छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला ते काम करूनच शिक्षण घ्यावं लागेल, हा नियम थोडासा आमच्यासाठी शिथिल करा आणि मग सातारा शहरातली काही मुलं त्या शिक्षण कॉलेजमध्ये येतील. पुढे जाऊन अण्णांनी हा नियम थोडासा शिथिल केला आणि मग इतर मुलांना तिथं प्रवेश दिला जाऊ लागला. मला असं वाटतं की कर्मवीर अण्णांनी जी श्रम संस्कृती या समाजामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला,
शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला कोणत्याही प्रकारच्या श्रमाची लाज वाटणार नाही, नव्हे तर अतिशय स्वाभिमानानं आपलं शैक्षणिक प्रवास जो आहे हा प्रवास त्याला पूर्ण करता आला पाहिजे, या भूमिकेतून कमवा आणि शिका ही योजना राबवली. आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब त्याचे साक्षीदार आहेत म्हणण्यापेक्षा त्या प्रवासाचे एक अतिशय मैलाचा दगड ठरावा अशा स्वरूपाचे एक व्यक्तिमत्व आहे. आदरणीय गणेश ठाकूर साहेब जे यांच्या माध्यमातून या शिवाजी कॉलेज मधली लेबर स्कीम कमवा आणि शिका योजना अधिक सक्षम कशी होईल यासाठी त्यांच्याबरोबर मी स्वतः काम केलेलं आहे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलेलं आहे. याच शिवाजी कॉलेजच्या कमवा शिका योजनेमध्ये काम करून समाजाच्या सर्वोच्च पदावरती पोहोचलेले शेकडो विद्यार्थी मला आपल्या सर्वांना पाहायला मिळतात. आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब आज केवळ रयत शिक्षण संस्थेमध्येच आदर्श आहेत असं नाही, महाराष्ट्रातल्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जो सामान्यातून प्रवास करतो आहे त्या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रेरणादायी ठरेल अशा स्वरूपाचे एक ते व्यक्तिमत्व आहे. पतंगराव कदम साहेबांचा उल्लेख मगाशी ठाकूर साहेबांनी केला. म्हणजे ही मुलं की त्या कमवा शिका योजनेतून पुढे आलेले हे विद्यार्थी आहेत. मला खरं तर रास्त अभिमान वाटतो या गोष्टीचा की रयत शिक्षण संस्थेच्या अनेक महाविद्यालयांच्या मध्ये अशा स्वरूपाची कमवा आणि शिका योजना अण्णांनी सुरू केली, म्हणूनच आज माझ्यासारखा विद्यार्थी सुद्धा पुढे जाऊन शिक्षणाचा प्रवास पूर्ण करू शकलो. म्हणजे मला आठवतं, मला शिवाजी कॉलेजवरती शिक्षण घेण्याची संधी नाही मिळाली. मी राजर्षी शाहू कॉलेजवरती गेलो. त्या शाहू कॉलेजमध्ये 5-5 तास काम करायचं आणि पुन्हा अभ्यास करायचा, पण केवळ काम केलं म्हणून शैक्षणिक प्रवासामध्ये आपली जी रँक आहे ही रँक कधीच खाली येऊ दिली नाही, हे अतिशय अभिमानानं सांगताना खरं तर ऊर भरून येते. ही सगळी देणगी कर्मवीर अण्णांची आहे. म्हणजे शिक्षण हे समाज परिवर्तनाचं एकमेव प्रभावी साधन आहे हे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ओळखलेलं होतं. या समाजाला खऱ्या अर्थानं जर विकासाच्या दिशेनं पुढे घेऊन जायचं असेल तर केवळ शिक्षणच त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवू शकतं, या विचारावरती अण्णांची दृढ श्रद्धा होती, प्रचंड अशा स्वरूपाची निष्ठा होती. आणि म्हणूनच अण्णांनी ही शैक्षणिक चळवळ अधिकाधिक व्यापक करण्याचा, अधिकाधिक विस्तारित करण्याचा प्रयत्न सातत्याने केला. आपल्याला आश्चर्य वाटेल की या गोरगरिबांची मुलं या वसतिगृहामध्ये राहतात. या वसतिगृहामध्ये या आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे, त्याचं पालन पोषण चांगलं केलं झालं पाहिजे, यासाठी अण्णांनी अविश्रांत परिश्रम घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो. मुष्टिफंड योजना नावाची एक योजना अण्णांनी सुरू केलेली होती आपल्या शैक्षणिक प्रवासामध्ये. अण्णांच्या या कार्याला समाजातल्या प्रत्येक माणसानं साथ दिलेली आपल्याला पाहायला मिळते. घरामध्ये दळण दळणारी एखादी माऊली जेव्हा धान्य दळायला बसायची तेव्हा त्या धान्यामधली एक मूठ काढायची आणि ते शेजारी असणाऱ्या अडकवलेल्या त्या पिशवीमध्ये टाकायची. अशा शेकडो माऊलींनी अशी मुठभर धान्य त्या पिशवीत टाकायचे. अण्णा काही दिवसानंतर एक पोतं मोठं घ्यायचे आणि त्या पोत्यामध्ये ते धान्य गोळा करून सगळ्यांच्याकडून घेऊन यायचे आणि आपलं वसतिगृह चालवायचे. म्हणजे अण्णांच्या मध्ये खरं तर या शैक्षणिक कार्यासाठी कर्मवीरांनी चांगल्या नोकरीची संधी सुद्धा डावलली. म्हणजे तुम्हाला आठवत असेल की कुपरमध्ये अण्णा नोकरीला होते. खर तर अण्णांनी कुपरमध्ये जे आले ते एका अटीवरती आलेले होते. काय अट होती तर कुपर आणि त्यांच्या उत्पन्नाचा जे उत्पन्न निर्माण होईल त्या उत्पन्नापैकी त्या कुपर कारखान्यामध्ये काम करणारे जे कामगार आहेत
या कामगारांच्या मुलांना आपल्या नफ्यातील 1% रक्कम त्यांच्या शिक्षणासाठी खर्च करायची. अण्णांचं कौशल्य, अण्णांची दूरदृष्टी ही कुपराणी ओळखलेली होती. सुरुवातीला कुपराणी हे मान्य केलं अण्णांचं म्हणणं, पण अण्णा जसे त्या कुपर कंपनीमध्ये गेले नांगर प्रतिनिधी म्हणून, तसा तिथला खप वाढायला लागला आणि प्रचंड स्वरूपाचा नफा व्हायला लागला आणि कुपरांची मती फिरली. कुपरांनी जो शब्द दिलेला होता अण्णांना, तो शब्द काही दिवसानंतर त्यांनी तो नाकारायला सुरुवात केली. मी मगाशी असं म्हणालो की अण्णा अतिशय बंडखोर प्रवृत्तीचे होते. एका बाजूला समाजातल्या सर्वसामान्य माणसाबद्दल तीव्र अशा स्वरूपाचे त्यांच्याबद्दल तो मानवतावा त्यांच्याकडे होता, प्रेम होतं, पण दुसऱ्या बाजूला जी तत्व आहे त्या तत्वाशी अण्णांनी कधीही तडजोड केली नाही. कुपर जेव्हा असं म्हणाले की या नफ्यातला 1% भाग मी देऊ शकत नाही, आपल्याला आश्चर्य वाटेल की अण्णा कुपरांच्या अंगावरती बंदूक घेऊन धावलेले होते. म्हणजे सातारा शहरापासून काही अंतरावरती सातारा रोड एक ठिकाण आहे आणि तिथं त्या कुपर कारखान्यामध्ये अण्णा काम करत होते. एक दिवस त्यांचं वैचारिक मतभेद झालं कुपरांशी. अण्णांनी घरातली बंदूक काढली आणि कुपरांच्या अंगावरती धावून गेले. वहिनीनी पळत जाऊन तिथंच शेजारी राहणारे प्रबोधनकार ठाकरे होते, आज आपल्या राज्याचे जे सन्माननीय मुख्यमंत्री आहेत त्यांचे आजोबा, त्यांना ही गोष्ट सांगितली की अण्णा कुपराच्या अंगावरती बंदूक घेऊन गेलेले आहेत आणि त्यांच्याकडून काहीतरी अनार्थ घडू शकतो. प्रबोधनकार ठाकरे धावत गेले आणि अण्णांना पकडलं आणि त्यांच्या हातातली बंदूक काढून घेतली. काही काळ जर गेला असता, 4-2 मिनिटाचा 5 मिनिटाचा, आणि जर प्रबोधनकार ठाकरे त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचू शकले नसते तर मित्रांनो काहीतरी अनार्थ त्याच्यातून घडला असता आणि आज बहुजन समाजाच्या शिक्षणाची जी प्रचंड मोठी चळवळ उभी राहिलेली आहे, ही चळवळ कदाचित उभी राहिली नसती. प्रश्न असा निर्माण होतो की या सगळ्या प्रसंगापासून अण्णांना प्रबोधनकार ठाकरे यांनी परावृत्त केलं. ते झालं नसतं तर रयत शिक्षण संस्था उभी राहिली नसती आणि तुमच्या माझ्यासारख्या बहुजन समाजातल्या विद्यार्थी आजही कुठेतरी शेतावरती नाहीतर रस्त्यावरती काम करताना पाहायला मिळालेलं असतं. मला असं वाटतं की त्या कारखान्यात काम करणाऱ्या मुलांचं शिक्षण झालं पाहिजे, याच्यासाठी दिलेला शब्द कुपर पाळत नाही. ते पाहिल्यानंतर अण्णा किती टोकाची भूमिका घेऊ शकतात. म्हणजे समाजाच्या उन्नतीसाठी, समाजाच्या सर्वसामान्य माणसाच्या विकासासाठी अण्णांच्या मध्ये केवढी मोठी तळमळ होती याचा प्रत्यय आपल्याला अशा काही प्रसंगातून येताना दिसतो. या सगळ्या प्रवासामध्ये खरं म्हणजे मी अण्णांच्या वरती असं बोलता येऊ शकेल, पण अण्णांच्या या सगळ्या कार्याला लक्ष्मीबाईंनी जी साथ दिली तीही आपल्याला कधीही विसर न पडण्यासारखी आहे. म्हणजे अण्णा अनेक काम या हॉस्टेलच्या वसतिगृहाच्या कामासाठी अनेक दिवस बाहेर असायचे आणि अशा वेळेला त्या वसतिगृहाची पूर्ण जबाबदारी ही वहिनीने आपल्या स्वतःच्या खांद्यावरती घेतलेली होती. वहिनी अतिशय गर्भश्रीमंत कुटुंबातून आलेल्या होत्या. म्हणजे त्यांच्याकडती माहेरवरून त्यांना अनेक प्रकारचे सुवर्ण अलंकार घेऊन आलेल्या माऊली होते. पण वसतिगृहातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला की एक 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 करत या माऊलींनी सर्व दागिने त्या वसतिगृहाच्या मुलांच्या खर्चासाठी देऊन टाकले. आपल्या सगळ्यांना तो प्रसंग माहित आहे. एकदा अण्णा कुठल्या तरी कामासाठी बाहेर गेलेले असताना वसतिगृहामधील विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचं खायला काही नव्हतं. अशा वेळेला या माऊलींनी आपल्या गळ्यामधलं मंगळसूत्र सुद्धा काढलं आणि त्या अप्पालालच्या शेकाच्या हातामध्ये दिलं आणि त्याला सांगितलं की हे मंगळसूत्र त्या सराफाच्या कट्ट्यावरती घेऊन जा, तिथं एक तर घाण टाक नाही तर विकून टाक आणि त्याच्यातून ते आलेले काही जे काय पैसे मिळतील त्याच्यातून धान्य आणून आपल्या वसतिगृहाचा दिवस साजरा करा. मला असं वाटतं की अण्णांचं कार्य
अण्णांची दूरदृष्टी आणि अण्णांनी केलेली शैक्षणिक चळवळी ही जितकी महत्वाची आहे तितकीच किंबहुना त्यापेक्षाही अधिक मला असं वाटतं की बहिणीने जी अण्णांना साथ दिली ती लाख मोलाची होती, अविस्मरणीय स्वरूपाची होती, ती चिरंजीव अशा स्वरूपाची आहे. अण्णा जेव्हा जेव्हा बाहेर कुठेतरी जायचे ना तेव्हा तेव्हा कोणीतरी पाहुणे कोणीतरी ते वसतिगृह बघायला आल्यानंतर सहज म्हणायचे की या वसतिगृहात जेवढी मुलं आहेत तेवढी माझी मुलं आहेत. वहिनींचा इतिहास थोडासा जर पाहिला तर अतिशय जैन धर्मियांचं संस्कार त्यांच्या व्यक्तिमत्वावरती होते. सोहळं ओवळं मानणाऱ्या वहिनी होत्या. सुरुवातीच्या काळामध्ये अण्णांच्या कार्यामध्ये सहभागी होणं त्यांना खूप कठीण गेलं, पण हळूहळू त्या मुलांच्या वसतिगृहात राहणाऱ्या मुलांच्या त्या माऊली कधी झाल्या, वहिनी कधी झाल्या हे त्यांना सुद्धा नाही कळत. इथपर्यंत त्या एकरूप झाल्या. आपल्याला आश्चर्य वाटेल, गणी आत्तार म्हणून एक त्या वसतिगृहात राहणारा मुलगा पुढे जाऊन ते प्राचार्य गणी आत्तार झाले. या त्या वसतिगृहात राहणाऱ्या प्रत्येक मुलाला दररोज काहीतरी काम करावं लागायचं आणि ते काम केल्याशिवाय त्यांना संध्याकाळी भोजन मिळायचं नाही. एक दिवस गणी आत्तारांनी काहीतरी कामामध्ये कुचराई केली आणि त्या वसतिगृहाच्या जे सेक्रेटरी होते या सेक्रेटरीनी त्याला भोजनापासून नाकारलं, त्याला भोजन नाकारलं. पोटात अन्नाची भुकेची आग पडली, ती सहन होईना गणी आत्तारांना, म्हणून त्यांनी अपूची गोळी खाल्ली. अपूची गोळी खाल्ली हे वहिनींना कळालं. आपल्याला आश्चर्य वाटेल की वहिनींनी रात्रभर त्या गणी आत्तारांचं डोकं आपल्या मांडीवरती घेऊन या माऊलीनं त्या गणी आत्ताराची सेवा केली. जोपर्यंत गणी आत्तार झोपेतून उठत नाहीत तोपर्यंत अन्नाचा घास सुद्धा तोंडात घातला नाही. इतकं प्रेम, इतका जिव्हाळा, इतका आपलेपणा या माऊलींनी त्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिला. एक प्रसंग मला आठवतो. एकदा अण्णा सत्यशोधक चळवळीचे कार्यकर्ते होते. मगाशी मी तो संदर्भ दिला तुम्हाला. अण्णा एकदा एका मोर्चाला गेले. वहिनी त्यांना असं म्हणाल्या की तुम्ही त्या मोर्चाला जाताय खरं. कामेरीचा मोर्चा होता तो. कामेरी सातारा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होता. आणि तिकडे गेल्यानंतर तिथं काहीही होऊ शकत होतं. कदाचित अण्णांना अटक झाली असती, आणखी काही गोष्टी घडू शकल्या असत्या, लाठीमार होऊ शकला असता, गोळीबार होऊ शकला असता. वहिनी असं म्हणाले की तुम्ही त्या कामेरीच्या सत्याग्रहाला जाता आहात खरं, पण इथं वसतिगृहामध्ये इतकी मुलं आहेत, त्या मुलांची जबाबदारी कोणी कशी पार पाडायची. नशीब चांगलं महाराष्ट्राचं असं मी म्हणतो. महाराष्ट्रातल्या बहुजन समाजाचं चांगलं नशीब. अण्णा त्या कामेरीच्या सत्याग्रहाला गेलं खरे, पण तिथं पाऊस आला आणि तो सत्याग्रह उद्ध्वस्त झाला, तो झाला नाही आणि अण्णा परत घरी आले. अण्णा परत आले म्हणून खरं तर हा शिक्षणाचा प्रवास हा अखंडपणे सुरूच राहिला, अखंडपणे चांगला झाला. म्हणजे अण्णांच्या डोक्यामध्ये विद्यार्थ्यांचं मन, मनगट आणि मेंदू हे सक्षम असेल तर तो विद्यार्थी जीवनाच्या कोणत्याही प्रसंगाला, कोणत्याही संकटाला सक्षमपणानं तोंड देऊ शकतो. या विद्यार्थ्यांचं मन चांगलं असं भक्कम केलं पाहिजे, त्याचा मेंदू तल्लख केला पाहिजे आणि त्याच्या मनगटामध्ये एवढी ताकद निर्माण झाली पाहिजे की कोणत्याही संकटावरती किंवा स्वार होण्याची क्षमता त्या विद्यार्थ्यांच्या मध्ये निर्माण झाली पाहिजे. यासाठी अण्णांनी या सहभोजन, सहजीवन आणि सहसंस्काराच्या माध्यमातून एक नवा समाज निर्माण करण्याचं काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आज मला असं वाटतं की रयत शिक्षण संस्थेची ज्या अण्णांच्या वैचारिक बैठकीवरती ही रयत शिक्षण संस्था उभी आहे. खरं म्हणजे 9 मे 1959 अण्णांचं महानिर्वाण झालं, पण अण्णांनी दिलेली जी शैक्षणिक विचाराची बैठक आहे या बैठकीवरती गेली 102 वर्ष संस्था प्रवास करते आहे. म्हणजे काळाच्या गरजा ओळखून अण्णांनी शिक्षणाचा विस्तारीकरणाला महत्व दिलं, पण शिक्षणाच्या विस्तारीकरणाबरोबरच शिक्षणाच्या गुणवत्तेमध्ये सुद्धा अण्णांनी कधीही तडजोड केली नाही. आपल्याला आठवत असेल की अण्णा
अनेक देणगीच्या निमित्तानं, काहीतरी गोळा करण्याच्या निमित्तानं अनेक गावात जायचे, त्या शाळांच्या मध्ये जायचे, त्या शाळांमधली गुणवंत आणि प्रज्ञावंत विद्यार्थी शोधायचे, त्यांना आपल्या खांद्यावरती घ्यायचे आणि वसतिगृह इथं साताऱ्याला वसतिगृहात आणायचे. कोल्हापूर सारख्या एका सांगली जिल्ह्यातल्या कोल्हापूर सारख्या एका छोट्याशा शाळेमध्ये अण्णा जेव्हा जातात तेव्हा तिथं असणार एक चुनचुनीत असा स्वरूपाचा पांडुरंग पाटील नावाचा विद्यार्थी त्यांना लक्षात येतो. त्याची वही ते पाहतात आणि त्या मुलाला तो त्याच्या घरी जाऊन त्याच्या आईला परवानगी घेऊन त्या मुलाला आपल्या खांद्यावरती घेतात. कोल्हापूर पासून सांगलीपर्यंत चालत प्रवास करतात आणि तिथून ते या साताऱ्यामध्ये त्यांना घेऊन येतात. हाच पांडुरंग पाटील पुढे जाऊन बॅरिस्टर पी.जी. पाटील होतो. आपल्याला असं आठवत असेल की बॅरिस्टर पी.जी. पाटील सर नेहमी असं सांगतात की मुंबई विद्यापीठाचा राजाबाई टॉवर जो आहे, अण्णा पी.जी. सरांना नेहमी म्हणायचे की पांडुरंग तुला राजाबाई टॉवरला जिंकायचंय, त्याला पराभूत करायचं आहे. आता राजाबाई टॉवरला पराभूत करायचं अण्णा पी.जी. सर म्हणायचे की मला सुरुवातीला काही कळालंच नाही. हे हळूहळू त्यांच्या असं लक्षात आलं, राजाबाई टॉवरला हरवायचा आहे म्हणजे पांडुरंग पाटील हा मुंबई विद्यापीठामध्ये पहिला आला पाहिजे, हे अण्णांचं स्वप्न होतं. पी.जी. सर जेव्हा गोवा मुक्ती संग्रामामध्ये त्यांनी सहभाग घेतला, अनेक विद्यार्थी संस्थेचे त्या सहभागी झाले आणि त्यानंतर पी.जी. सरांना काही काळ अटक झाली, तुरुंगवास सहन करावा लागला. त्यांना खर तर अण्णांचा विरोध होता या गोष्टीला की या विद्यार्थ्यांनी या संग्रामामध्ये गोवा मुक्ती संग्रामामध्ये भाग घेऊ नये असं अण्णांना मनापासून वाटत होतं. पण तरी सुद्धा अण्णांचा डोळा चुकून यातले काही विद्यार्थी गेले. पी.जी. सर त्यांना अटक झाली, त्यांना तुरुंगवास झाला. अण्णा जेव्हा त्या तुरुंगामध्ये पी.जी. सरांना भेटायला जायचे ना, एखादा बाप एखादा आपल्या मुलाला जेव्हा भेटायला जातो तेव्हा काही खाऊ घेऊन जातो. अण्णा पी.जी. सरांना भेटायला जात असताना अण्णांचा देह असा 6 फूट उंचीच्या उंच होता. नेहरू शर्ट असायचा, नेहरू शर्टाचे 2 खिसे असायचे. या खिशामध्ये अण्णा इंग्रजीची पुस्तकं घेऊन जायचे आणि पी.जी. सरांना त्या कारागृहामध्ये द्यायचे. आणि पुढच्या वेळेला जाताना ती पहिली दिलेली पुस्तकं तोपर्यंत पी.जी. सरांनी वाचून ठेवलेली असायची, ते घेऊन यायचे आणि दुसरी 4 पुस्तकं त्यांना देऊन जायची. अशी कथा सांगितली जाते. कदाचित त्यात सत्य आहे किती असत्य हा सोडून द्या भाग, त्यातला भावार्थ लक्षात घेऊया. एखाद्या परीक्षेचा विद्यापीठाचा मुंबई विद्यापीठाचा निकाल लागला की पी.जी. सर अभिमानानं असं म्हणायचे की दुसरा नंबर कोणाचा आहे बघा, दुसरा नंबर कोणाचा आहे बघा. याचा अर्थाच्या स्वरूपाचा की पहिला नंबर हा पी.जी. पाटलांचाच आहे, दुसरा कोणाचा आहे ते शोधा. हा जो आत्मविश्वास आहे, हा आत्मविश्वास या मुलांच्या मध्ये निर्माण करण्याचं अतिशय असामान्य अशा स्वरूपाचं कार्य कर्मवीर अण्णांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आज रयत शिक्षण संस्था 1959 नंतर आजपर्यंत अण्णांच्या वैचारिक सामर्थ्यावरच आज उभी असलेली आपल्याला पाहायला मिळते. समाजाच्या जशा गरजा बदलत आहेत तसं आपल्या शैक्षणिक विचारामध्ये सकारात्मक अशा स्वरूपाचा बदल करून, सकारात्मक अशा स्वरूपाचे बदल करून एक उत्तम दर्जाचा आणि सर्वोत्कृष्ट अशा स्वरूपाचं मानव संसाधन निर्माण करण्याचं काम रयत शिक्षण संस्था अखंडपणे करते आहे. रयत स्पर्धा परीक्षा केंद्र असेल, रयत विज्ञान परिषद असेल किंवा कर्मवीर विद्या प्रबोधिनीच्या माध्यमातून राबवलेले वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रकल्प असतील किंवा CIII सारखं सेंटर असेल, अलीकडे सुरू केलेलं कौशल्य विकास अभ्यासक्रम असतील, म्हणजे मला असं वाटतं की आज समाजाच्या गरजा लक्षात घेऊन रयत शिक्षण संस्थेनं आपली शैक्षणिक विचारामध्ये बदल केलेले आपल्याला पाहायला मिळतात. आज आपल्याकडे 52 पेटेंट रयत शिक्षण संस्थेमधले प्राध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या माध्यमातून फाईल झालेले आपल्याला दिसून येतात. पलंटरी शाळा त्या बामनोलीच्या डोंगरावरती, यवतेश्वरच्या डोंगरावरती काढलेली एक व्हॉलंटरी शाळा, तिथं पासून सुरू झालेला प्रवास आज रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आज 52 पेटेंट तयार होतात.
शेकडो अशा स्वरूपाचे शास्त्रज्ञ आमच्यामध्ये निर्माण झालेले पाहायला मिळतात. आणि हेच खरं या रयत शिक्षण संस्थेचं संचित आहे असं मला थोडंसं वाटतं. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की कर्मवीर भाऊराव पाटील हे स्वप्न पाहणारे होते आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी अहोरात्र अशा स्वरूपाचं झटणारं एक व्यक्तिमत्व होतं. आमचे एनडी सर नेहमी असं म्हणतात की भुकेलेल्या माणसापुढे जाताना परमेश्वराला सुद्धा भाकरीचं रूप घेऊन जावं लागतं. शेकडो वर्ष या अज्ञानाच्या अंधकारामध्ये पडणाऱ्या ज्ञानाच्या साठी भुकेलेल्या या समाजापुढे आपल्याला जर जायचं असेल तर आधुनिक शिक्षणाची, आधुनिक ज्ञानाची शिदोरी घेऊनच आपल्याला पुढे जायला पाहिजे. हा विचार अण्णाने आपल्याला दिलेला आहे. हा विचार आपण समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत घेऊन जाण्यासाठी अखंडपणाने आपण त्या प्रयत्न करणं ही तुमच्या आणि माझ्यावरती आज समाजानं टाकलेली, अण्णाने दिलेली एक आपल्यावरती दिलेली एक जबाबदारी आहे. ही जबाबदारी आपण अतिशय निष्ठेनं पार करणं, अतिशय चांगल्या स्वरूपाची समाज निर्मितीसाठी एक शिक्षकाची भूमिका म्हणून आपली जी भूमिका असायला पाहिजे ती भूमिका आपण निभावणं, या अर्थानं ती जर निभावली तरच आपण कर्मवीरांच्या विचारांचे पायीक आहोत असं म्हणण्यासाठी आपण पात्र ठरू. मला असं वाटतं की या निमित्तानं अण्णांनी आणि समाजाने आपल्यावरती जी जबाबदारी टाकलेली आहे ती जबाबदारी पार करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहूया, अखंडपणे प्रयत्न करूया आणि एक आदर्श समाज निर्माण करण्यासाठी आपल्यामध्ये ज्या ज्या स्वरूपाच्या ज्ञानाच्या क्षमता आहेत त्या क्षमता समाजासाठी वापरण्याचा प्रयत्न करूया. एवढीच एक अपेक्षा या निमित्तानं मी या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा मला आपल्या या कर्मवीर जयंती सोहळ्यामध्ये सहभागी होण्याची संधी आपण उपलब्ध करून दिली त्याबद्दल पुन्हा आपल्या सर्वांच्या प्रती आदरणीय गणेश ठाकूर साहेब असतील, आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब असतील यांच्याबद्दलची कृतज्ञता या निमित्ताने व्यक्त करतो आणि माझ्या विचारांना पूर्ण विराम देतो. जय हिंद, जय कर्मवीर. धन्यवाद सर. नगाधिराज हिमालयाचे लोकोत्तर व्यक्तिमत्व असलेला मायेचे वात्सल्य आणि बुद्धाची करुणा बाळगणारा, दीनदलित उपेक्षित समाज घटकांचा उद्धार करता कर्मवीर भाऊराव पाटील यांना आपण आपल्या या मनोगतातून नक्कीच मानवंदना दिलेली आहे. आजकाल नेतृत्व पाहायला मिळतं. नेतृत्व सर्व ठिकाणी निर्माण झालंय. कर्तृत्वात इतिहासाची पानं नटली आहे, पण दातृत्व नाही. दातृत्वाची सर मात्र कायम सरत राहते. इतिहास साक्षी आहे. हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच दातांची नावं इतिहासाच्या पानावर सुवर्ण अक्षरांनी कोरली आहेत. आणि हा दातृत्व भाव मणी उत्पन्न होणं साधी गोष्ट नाही. यासाठी मनाचा मोठेपणा असावा लागतो. निरपेक्ष वृत्ती अंगी भिनलेली असावी लागते. निर्व्याज जाणीवांची स्पंदने हृदयामध्ये व्हावी लागत असतात. तेव्हा कुठं निपजत असतं, आकार घेत असतं ते दातृत्व भावना. आणि याच दातृत्वाच्या भावनेच्या कळसावर विराजमान असलेले, रयत माऊली पुरस्काराने सन्मानित असलेले रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य, महाविद्यालय विकास समितीचे सन्माननीय चेअरमन, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब यांना मी आदरभावे विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षीय भाषण करावं. आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब यांना मी विनंती करतोय त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षीय भाषण करावं. रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्स कॉलेजमध्ये आज आपण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील साहेब यांची 134वी जयंती साजरी करत आहोत. अतिशय चांगला असा क्षण आहे आणि या निमित्तानं आपल्यामध्ये आजच्या या समारंभाकरता प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले संस्थेचे ऑडिटर प्राचार्य डॉक्टर शिवलिंग निंतोळे सर, आपल्या कॉलेजचे प्राचार्य माननीय गणेश ठाकूर सर, त्याचबरोबर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, अध्यापक वर्ग, विद्यार्थी वर्ग, बंधू आणि भगिनी, कर्मवीर अण्णांची जयंती साजरी होत असताना फक्त महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा ही जयंती उत्साहाने साजरी होत आहे. ह्या जयंती निमित्तानं आताच प्राध्यापक निंतोळे साहेबांनी अतिशय चांगले असे विचार आपल्याला मांडलेले आहेत. अण्णांचा जीवन प्रवास, त्यांचं कार्य तासाभराच्या भाषणामध्ये पण त्यांनी उत्कृष्ट रीतीने आपल्यासमोर ठेवलेलं आहे. प्राचार्य गणेश ठाकूर
यांनी सुद्धा आपल्याला सुरुवातीच्या प्रास्ताविकामध्ये चांगली माहिती दिलेली आहे. खऱ्या अर्थानं अण्णांची जयंती साजरी करायची याचा अर्थ त्यांचा विचार भावी काळापुढं, भावी काळातील सर्व तरुणांपुढं, विद्यार्थ्यांपुढं नेऊन स्फूर्ती मुलांना आणि तरुणांना देऊन त्यातून भविष्य घडवायचं हे काम आपण खऱ्या अर्थानं ह्या जयंतीमधून आणि काही वेळा पुण्यतिथीमधून समर्थपणानं पुढे नेत असतो. मगाशी मेंदकुळे साहेब सुरुवातीला बोलताना ठाकूर सरांनी बोलले, म्हणजे दोघांनी संधी दिली. मग रामशेठ ठाकूर पण आले आणि गणेश ठाकूर पण आले, प्राचार्य आणि त्या कमिटीचे चेअरमन म्हणून रामशेठ ठाकूर यांनी असं म्हटलं. तर एक गोष्ट आहे नक्कीच की गणेश ठाकूर सर आपले प्राचार्य हे सुद्धा सातारला आपल्या संस्थेचे सचिव म्हणून राहिलेले आहेत, त्यांनी काम केलेलं आहे. त्याच वेळेला मेंदकुळे सर हे आपल्या शिवाजी कॉलेजचे प्राध्यापक होते, सर तिथे प्राचार्य होते. मी त्या शिवाजी कॉलेजचा विद्यार्थी आहे आणि अशा दृष्टीने आम्ही तिघही रयत शिक्षण संस्थेची तर आहोतच आहोत, पण छत्रपती शिवाजी विद्यालय आपल्या कॉलेज सातारा या कॉलेजशी सुद्धा संबंधित आहोत. कर्मवीर अण्णांनी आज भरपूर कॉलेजेस आपल्या अण्णांची पुढे आलेले आहेत, ऑटोनॉमस कॉलेजेस म्हणून दर्जा मिळालेला आहे, विविध स्तरावरती देशामध्ये नाव कमवलेलं आहे. पण अण्णांनी सुरू केलेलं पहिलं कॉलेज म्हणजे शिवाजी कॉलेज, आणि ह्या कॉलेजमध्ये आमच्या तिघांचाही भरपूर काळ हा गेला असल्या कारणानं, संबंधित असल्या कारणानं शिवाजी कॉलेजच्या बाबतीत सुद्धा आम्हाला अतिशय अतिवाचं प्रेम आहे. मेनकुर्ले सर हे तिथं प्राध्यापक होते मराठीचे म्हणून. मी त्यावेळेला त्यांचा संबंधाला गणेश ठाकूर सरांनी सांगितलं की त्यावेळेला माझी एक त्यांनी मुलाखत घेतली होती. खरंच ते मीही वाचली होती आणि ते इतके चांगले साहित्यिक आहेत. आजच्या आपली पाहुणे जे आहेत ते साहित्यिक भाषा त्यांच्या साहित्यिक म्हणून त्यांनी चांगल्या रीतीनं काम केलेलं आहे. निवेदक दुसरा भाग त्यांचा जोडला गेला आणि आज ते आपले ऑडिटरही आहेत. तर मेंदकुले सर सारखे पाहुणे येऊन त्यांनी आपल्याला आजचं मार्गदर्शन केलेलं आहे अण्णांच्या विषयी. कालच आपण आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय पवार साहेब यांचं भाषण आपण ऐकलं कर्मवीर जयंतीच्या निमित्तानं. त्यांनी सुद्धा आपल्याला चांगल्या अर्थानं भाषण दिलं. आपल्या संस्थेची घोडदौड जी आहे या अण्णांच्या नंतर आता शरद पवार साहेब आपले अध्यक्ष आणि चेअरमन अनिल पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने चालू आहे. अण्णांचा पुरेपूर वारसा ते जपत आहेत आणि त्या दृष्टीने ते काम करत आहेत आणि म्हणून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना काम करायला त्याच्यामध्ये उत्साह वाढतो आहे. निवेदक सांगताना रामशेठ ठाकूर व आपल्या देणगीदार थोर देणगीदार अमुक तमुक सांगतायत, पण हा वारसा आम्हाला अण्णांकडनं आलेला आहे. म्हणजे अण्णांनी जे शिकवलं आपल्याकडे काय आहे नाही यापेक्षा आपल्याला जे आहे ते इतरांपर्यंत वहिनीने आपल्याला सांगितलं. आपल्याकडं असं हे नाही विचार नाही करायचा, दुसऱ्याची गरज आहे ती गरज पहिली भागवायला पाहिजे आणि तशाच तोच वारसा आमच्याकडं आज आलेला आहे. जास्तीत जास्त आपण करायचा प्रयत्न आहोत. गणेश ठाकूर सर हे आता आमच्याकडं आपल्या महात्मा फुले कॉलेजचे प्राचार्य आहेत. खरं तर पाहायला गेलं तर आता त्यांना संस्थेच्या सचिवाचा अनुभव असल्या कारणानं म्हणजे फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना ह्या कामकाजामध्ये सहजगत्या यश मिळालं लागलं मला वाटतं. कारण गेल्या 15-20 वर्ष माझा त्यांचा जो परिचय आहे ते प्राचार्य झाल्यापासून मी पाहतोय, सचिव झाल्यानंतर मी पाहत होतोय, तर त्यांच्या कामाचा आता व्याप हा वाढत चाललेला आहे आणि त्या दृष्टीनं संस्थेचं जसं त्यांनी काम केले तसं आता ह्या आपल्या कॉलेजला सुद्धा एक चांगल्या अशा स्टार कॉलेजची पदवी आपल्याला मिळाली. B+ A कॉलेज ग्रेड आपल्याला नॅकची मिळाली. म्हणजे हे जे आपल्याला एका कॉलेजचं आपण म्हणतोय अण्णांनी केलं हे सर्व 740 पर्यंत शाखा ज्या आहेत, हायस्कूल असतील कॉलेज असतील ते केलं. तसंच आता प्रत्येक स्कूल मग तो इंग्रजी माध्यमात असतो, मराठी माध्यमाचा असो, अनुदानित असो, विनानुदानित असो, सेल्फ फायनान्स असो, जे काय आहे त्या प्रत्येक स्कूलचा दर्जा वाढवायचा. अर्थात स्कूलचा दर्जा वाढवणं म्हणजे त्या विद्यार्थ्यांचा दर्जा वाढवणं, भावी नागरिकांचा दर्जा वाढवणं अशा प्रकारचं आहे आणि तशा दृष्टीने ते काम रयत शिक्षण संस्था नक्कीच चांगल्या रीतीने करतात आणि त्या दृष्टीनं आपण सर्वांनी अण्णांची ही प्रेरणा जी आहे ही प्रेरणा घेऊन पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली अनिल पाटलांच्या नेतृत्वाखाली या संस्थेचं नाव आहे ते अधिक मोठं कसं होईल त्यासाठी आपण अधिक जास्तीत जास्त काम कसं करता येईल विचार करूया.
आणि अण्णांचे विचार आठवणी तर भरपूरच आहेत. म्हणजे सांगितलं की त्यांच्या आठवणी सांगायच्या झाल्या अण्णांच्या तर अनेक धाडसाबद्दल असतील, कामाबद्दल असतील किंवा त्यागाबद्दल असतील. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण भावी काळात आपल्या तरुणांपर्यंत पोहोचवूया आणि हा आदर्श भारत देश घडवण्याच्या दृष्टीनं आपण त्यात सक्रिय राहूया इतकीच विनंती करेल. त्या दृष्टीनं अण्णांची स्मृती, अण्णांच्या जयंती आहे, पण त्यासाठी त्यांना विनम्र राहून त्यांची स्मृती आपल्याला कार्यरत राहील अशा प्रकारे विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. वाऱ्याच्या झुलकीनं मन सुखावतं, सूर्याच्या कोवळ्या किरणांनी प्रसन्न वाटतं, म्हणून आपण त्यांचा आभार मानत नसतो. धन्यवाद हे जाणीवेचं शब्दरूप असतं. म्हणून आजच्या या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करण्यासाठी मी विनंती करतोय आमच्या महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभागाचे चेअरमन, पुणे विद्यापीठाचे सुवर्ण पदकाचे मानकरी प्राध्यापक प्रवीण गायकर सर यांना. धन्यवाद. कार्यक्रमाच्या सांगतेकडे आपण वळत आहोत. आभारासाठी आपल्या सगळ्यांसमोर उपस्थित आहे. आता फुलांचे हार कशाला, हृदयामध्ये घर बांधूया, अशा घराला दार कशाला. अशा बिनदाराचं प्रेम मंदिर आपल्या सर्वांच्या हृदयात या कार्यक्रमाच्या निमित्ताने, कर्मवीर जयंतीच्या निमित्ताने निर्माण होऊन अल्पसा आभाराचा भाग आहे पूर्ण करतो. त्या समारंभाचे अध्यक्ष आणि महाविद्यालय विकास समितीचे त्यांच्या दातृत्वाची आणि कर्तृत्वाची चर्चा या माईक जवळ घ्या, माईक जवळ घ्या. या समारंभामध्ये आपण केली. ते महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन माननीय रामकृष्ण ठाकूर साहेब यांचं मी या समारंभाचे अध्यक्षस्थान भूषवल्याबद्दल मनपूर्वक आभार मानतो. या समारंभाचे प्रमुख पाहुणे माननीय प्राचार्य डॉक्टर शिवलिंग मेनकुदळे यांनी ज्ञानाची शिदोरी समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपली आहे याची जाणीव आपल्याला आपल्या विचारातून करून दिली. त्याबद्दल त्यांचेही मी महाविद्यालयाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक आभार मानतो. या समारंभाचे आयोजक, संयोजक, आमचे मार्गदर्शक आणि रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव, महाविद्यालयाचे विद्यमान प्राचार्य डॉक्टर गणेश ठाकूर साहेब यांनी या समारंभाचं आयोजन केलं. इतका सुंदर समारंभ विद्यार्थी आणि आम्हा सगळ्या प्राध्यापकांसाठी आयोजित केला, त्याबद्दल त्यांचंही मी मनपूर्वक आभार मानतो. या समारंभाचं सूत्रसंचालन करणारे माझे सन्मित्र डॉक्टर प्रफुल्ल वशिणीकर सर यांचेही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर नरेश मडवी सर, डॉक्टर राजाराम पाटील सर आणि प्राध्यापक अनिल रोकडे सर या तीनही उपप्राचार्यांचं मनपूर्वक हार्दिक आभार मानतो. या समारंभाचं संयोजन करण्यामध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आहे ते आमच्या IPSC चे समन्वयक प्राध्यापक सोपान गोवे सर आणि आमच्या डिजिटल कमिटीचे मेंबर प्राध्यापक डॉक्टर गिरीश गुंड सर या दोघांचेही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सर्व विभागांचे विभाग प्रमुख, माझे प्राध्यापक सन्मित्र आणि या समारंभाला 500 ही उपस्थिती ज्या विद्यार्थ्यांची पहिल्या 2 मिनिटात लाभली त्या महाविद्यालयाच्या सगळ्या विद्यार्थ्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. युट्यूबच्या माध्यमातून आमचे विद्यार्थी या ठिकाणी जॉईन आहेत त्यांचेही आभार मानतो आणि अध्यक्षांच्या परवानगीनं कर्मवीर जयंतीचा हा समारंभ संपन्न झाला असं जाहीर करतो. धन्यवाद.